नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश गिरी ॲग्री2 प्लसमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला ॲग्री2 प्लसचा जो हा कोर्स आहे, जो की आपले अंडर ग्रॅज्युएट म्हणजे BSc ॲग्रीचे जे काही स्टुडंट्स आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, 4 विद्यापीठामध्ये, तर त्यांच्यासाठी आपण BSc ॲग्री इंटिग्रेटेड कोर्स म्हणून हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे। तर मागच्या सीझनमध्ये तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मागचा जो सीझन होता, तर त्या मागच्या सीझनमध्ये जवळपास आपण पहिलं, तिसरं आणि 5वं सेमिस्टर आपण जे घेतलं होतं आणि त्याचे जे कोर्स आहेत ते आपण लॉन्च केले होते आपल्या ॲपवर। ॲग्री2 प्लस म्हणून आपलं एक ॲप आहे प्ले स्टोअरवर, तर त्या ॲपवरती आपण सगळे कोर्सेस अपलोड केलेले आहेत आणि तो कोर्स लॉन्च केलेला आहे, ठीक आहे। आणि त्याला चांगला प्रतिसादही भेटलेला आहे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामधून। पण आता याच्यामध्ये आपण थोडासा बदल केला आहे। जे दुसरं, चौथं आणि 6वं सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपण जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची जी डिमांड आहे, ठीक आहे, किंवा परीक्षेची जी डिमांड आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे किंवा स्पर्धा परीक्षा ॲज अ करिअर म्हणून बघत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्या हिशोबानं जर तुम्ही बघितलं राज्यसेवा MPSC असेल, ॲग्रिकल्चर MPSC असेल, फॉरेस्ट्री असेल, ठीक आहे, महाराष्ट्र लेवलला, आणि सेंट्रल लेवलला जर बघितलं तुम्ही UPSC असेल, UPSC मध्ये तुम्ही IS घ्या, ठीक आहे, किंवा IPS म्हणजे काही घ्या, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲग्रिकल्चरल ऑप्शनल आहे 500 मार्काला। किती मार्काला आहे? 500 मार्काला आहे। शिवाय तुम्हाला तिथं पण जर IFOS करायचं असेल म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जर करायची असेल, त्याच्यामध्ये हे ॲग्रिकल्चर जो आहे, ॲग्रिकल्चर सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय, ठीक आहे, तिथंही तुम्हाला तो ऑप्शनल म्हणून घ्यावा लागतो। तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करता ज्या काही मुख्य परीक्षा आहेत, MPSC असेल, ॲग्रिकल्चरल MPSC असेल, फॉरेस्ट्री असेल, UPSC असेल, काही असेल, त्यांच्या सगळ्यांच्या मुख्य परीक्षा आहेत त्या कशा आहेत? तुमच्या सब्जेक्टिव्ह आहेत। सब्जेक्टिव्ह म्हणजे कशा? थिअरॉटिकल, म्हणजे तुम्हाला तिथे ॲन्सर रायटिंग करायचे। म्हणजे आधी कसं होतं, ऑब्जेक्टिव्ह होतं, MCQ होते, ठीक आहे, मल्टिपल चॉईस होती तुम्हाला, पण आता तसं राहिलेलं आहे का? नाही आहे। मग एकंदरीत जे विद्यार्थी आपले आत्ता UGचं शिक्षण घेत आहेत, ठीक आहे, UC मध्ये आहेत, काय फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, आणि ज्यांचं टार्गेट ते पण आहे, तर ते पण टार्गेट पूर्ण करण्यासाठी हे कोर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण आपण काय केलेलं आहे की जे तुम्हाला UGला क्वेश्चन विचारतात ना, तोच ॲक्च्युली तोच UGचा सिलेबस तुमचा तिथे आहे। कुठं? जे तुमचा UPSC तुम्ही ॲग्रिकल्चर सिलेबस काढा किंवा MPSCचा ॲग्रिकल्चर सिलेबस काढा, सेम सिलेबस तुम्हाला तोच आहे। तुमचा जो UG तुम्ही शिकता तेच तिथे शिका, ठीक आहे। मग मला सांगा की इथून पहिलं UG तुम्ही पास आउट करणार, UG नंतर मग ठरवणार, मग तुम्ही तयारी चालू करणार, त्यापेक्षा तो टाइम न घालवता आपण UG चालू असताना जर याची तयारी त्या हिशोबाने केली तर UG झाल्यानंतर लगेचच तुम्ही त्याला अप्रोच होऊ शकतात, बरोबर आहे। मग या अनुषंगाने आपण हे जे लेक्चर आहेत ते लेक्चर फ्रेम केलेले आहेत। हा जो कोर्स आहे तो आपण लॉन्च करत आहोत। तर या कोर्समध्ये सर्वप्रथम म्हणजे मी ऋषिकेश गिरी, ठीक आहे, माझं BSc ॲग्रिकल्चर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर इथून पूर्ण झालं आहे, आणि माझं जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून जे आपलं ॲग्रिकल्चरल बॉटनी डिपार्टमेंट आहे त्यामध्ये प्लांट फिजिओलॉजी या डिसिप्लिनमध्ये मी पूर्ण केलेलं आहे, ठीक आहे। तर एकंदरीतपणे मी जो कोर्स घेतोय तो बॉटनी आहे, ठीक आहे, कोणता? बॉटनी असेल किंवा SDS असेल, ठीक आहे, असे 2 प्रकारचे कोर्स मी घेतोय। बाकीचे जे आपलं काही स्टाफ आहे, जे कोणी आपली फॅकल्टी आहे, ते फॅकल्टी प्रत्येकजण आपापल्या एक्सपर्टीजनुसार त्यांचे कोर्सेस सगळे कंप्लीट करत आहेत। ॲक्च्युली सगळे कोर्सेस तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं, पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे तिथं हे कोर्स तुम्ही बघू शकता, ठीक आहे। तर आपण आपल्या कोर्सला सुरुवात करूया। हा जो कोर्स राहील सिलेबस वाईज राहील, याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न कव्हर केले, सगळा सिलेबस कव्हर सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत। संपूर्ण सिलेबस आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे। आता या कोर्सची काय डिटेल माहिती आहे ती तुम्हाला ॲप नोटिफिकेशन यावर भेटेलच। ॲपवर प्ले स्टोअर जा, ॲग्री2 प्लस ॲप इन्स्टॉल करा, आपला ॲग्री2 प्लस टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, डेमो लेक्चरसाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री2 प्लस म्हणून, तिथं जा, डेमो लेक्चर्स बघा, ते चॅनल सबस्क्राईब करा, त्याला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण आपले जेवढे काही कोर्स आहेत ते अत्यंत कमी किमतीत, कमी फीसमध्ये आपण प्रोव्हाइड करतोय। ही जी सर्व्हिस आहे, मी याला सर्व्हिस म्हणतो, बिझनेस नाही, ठीक आहे। तर ही अत्यंत कमी पैशामध्ये आहे।
तर जवळपास अख्खं पूर्ण सेमिस्टर तुम्हाला 499 रुपयामध्ये भेटणार आहे. किती? 499. किती? फक्त आणि फक्त 499 म्हणजे 500 रुपयांमध्ये तुम्हाला जवळपास तुमचं पूर्ण सेमिस्टर अख्खं भेटणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, यातून आपल्याला शिकायचं काय आहे. पहिलं एखादा पॉईंट येईल, कन्सेप्ट येईल, तो काय आहे, तो कसा असतो आणि त्याचं आन्सर रायटिंग कसं करायचं, ते लिहायचं कसं, जेणेकरून तुम्हाला फुल मार्क भेटले पाहिजे. ठीक आहे. तर आजचा आपला कोर्स आहे बॉट 121 म्हणजे कोणता? प्लांट फिजिओलॉजी, जो तुमचा फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा जो कोर्स आहे. कोणता? प्लांट फिजिओलॉजी. ठीक आहे. याच्यामध्ये आपण बघणार आहेत, सेकंड सेमचा कोर्स आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये हा सिलेबस जर तुम्ही बघितला, आपण जर सिलेबस जर बघितला ना, आपण थोडं सिलेबस वर जाऊ. ठीक आहे. ते सोपं पडेल, म्हणजे तुमचा कोणता कन्सेप्ट सुटणारही नाही आणि आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कव्हर करता येतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं तर काय आहे, पहिलं काय टॉपिक? इंट्रोडक्शन टू क्रॉप फिजिओलॉजी आणि त्याचा ॲग्रिकल्चरमध्ये इम्पॉर्टन्स. ठीक आहे. त्याच्यावर एक फिक्स क्वेश्चन असतो. कोणताही कोर्स घ्या तुम्ही, कोणताही इंट्रोडक्टरी कोर्स घ्या तुमच्या डिग्री प्लॅनमध्ये, तर त्याच्यावर पहिला क्वेश्चन हा असतोच, स्कोप आणि इम्पॉर्टन्स. कोणता? स्कोप आणि इम्पॉर्टन्स. ठीक आहे. नंतर दुसरा आहे प्लांट सेल. प्लांट सेल आहे, सेलच्या ऑर्गनेल आहेत. ठीक आहे. मग त्या सेल ऑर्गनेल असतील, कोणकोणत्या सेल ऑर्गनेल आहेत, कशा प्रकारे इंलिस्ट केल्या पाहिजे, त्याची योग्य मेथड काय, डायग्राम कशी काढली पाहिजे. ठीक आहे. आणि 4 पैकी 4 8 पैकी 8 मार्क कसे मिळवले पाहिजे. ठीक आहे. पुढचं आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड पाथ ऑफ वॉटर आणि ॲसेंट ऑफ सॅप. ठीक आहे. ॲसेंट म्हणजे पाणी झाड कसं शोषतं, म्हणजे प्लांट वॉटर रिलेशनशिप जे आहे ती रिलेशनशिप आपल्याला या चॅप्टरमध्ये, या क्वेश्चनमध्ये बघायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे ट्रान्सपिरेशन, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. ठीक आहे. हे ट्रान्सपिरेशन काय आहे, त्याची डेफिनेशन, त्याचे टाईप्स, आता ते कुठून होतं, त्या कोणत्या स्ट्रक्चरमधून ते बाहेर पडतं पाणी, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. नंतर वॉटर यूज इफिशियन्सी, म्हणजे एखाद्या झाडाची जास्तीत जास्त पाणी यूज करायची इफिशियन्सी, म्हणजे त्याची ताकद किंवा त्याची क्षमता, हे आपल्याला इथं बघायचं आहे. पुढचं आहे मिनरल न्यूट्रिशन ऑफ प्लांट. कोणतं? मिनरल न्यूट्रिशन ऑफ प्लांट. आता प्रत्येक आपण सगळ्या जमिनीमध्ये खतं टाकतो, सोडियम टाक, सल्फर टाक, मॅग्नेशियम टाक, आयर्न टाक, कॅल्शियम टाक, NPK टाक, बरोबर आहे. पण ते का टाकतो? कारण का तर ती झाडांची गरज आहे. ते काय सगळे मिनरल आहेत, ते न्यूट्रिएंट्स. याच्याबद्दल आपल्याला या क्वेश्चनमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपल्याला याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. पुढचा सगळ्यांच्या आवडीचे चॅप्टर जे आपण 10वी 12वी पासून शिकत आलेलो ते म्हणजे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. त्याच्याबद्दल जे काय असतील, ज्या काय सायकल वगैरे सगळं आपण इथं बघणार आहे. ठीक आहे. नंतर पुढचं आहे डार्क रिॲक्शन, म्हणजे ते फोटोसिंथेसिसमध्ये येतं, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. ठीक आहे. त्यामुळे C3 C4 काम वगैरे, C2 फोटो रेस्पिरेशन वगैरे येतं. ठीक आहे. नंतर आहे रेस्पिरेशन. नंतर कुठलं आहे? रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिसच्या उलटं काय? रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये आपण बघतो ग्लायकोलिसिस असेल किंवा TCA सायकल असेल. ठीक आहे. किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चॅनल, म्हणजे सायट्रिक ॲसिड सायकल, किंवा त्याला आपण काय म्हणतो? क्रेब सायकल. पुढचं आहे फॅट मेटाबॉलिझम, म्हणजे फॅटी ॲसिडचं वगैरे. ठीक आहे. सहसा ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जात नाही, ते तुमचे प्रिव्हियस आहेत त्यात बघा. नंतर पुढचा क्वेश्चन आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. कोणता? प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, PGR म्हणतो. मग त्याच्यामध्ये कोणते आले आपले? पहिले ग्रोथ प्रमोटर आले, ग्रोथ रिटार्डंट आले. ठीक आहे. ग्रोथ प्रमोटरमध्ये आपण बघतो ऑक्झिन आहे, चिपर्लिन आहे, सायटोकायनिन आहे. ठीक. नंतर रिटार्डमध्ये इथिलीन, ॲब्सिसिक ॲसिड, अशा प्रकारचे आपल्याला त्यांचं पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. त्यांचं रोल काय, ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. नंतर आहे ग्रोथ, वाढ. ग्रोथचे डेफिनेशन काय, त्याचे टाईप्स कोणते आहेत, त्याला आपण मेजर कसं करायचं, कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करून आपण त्यांना मेजर करू शकतो, आणि त्याचं ॲनालिसिस, ग्रोथचं ॲनालिसिस, त्यासाठी काय इंडेक्स आहेत, इंडायसिस ते आपण इथं बघणार आहे. ठीक आहे. नंतर पुढं बघायचं तुम्हाला फोटो पिरियडिझम. कोणता? फोटो पिरियडिझम. फोटो पिरियडिझम म्हणजे काय? म्हणजे शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट, डे न्यूट्रल प्लांट म्हणजे काय. ठीक आहे. फ्लॉवरिंग किंवा फ्लोरिजन कन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी आपल्याला ओव्हरऑल हे जे आपला कोर्स आहे कोणता? बॉट 121 म्हणजे प्लांट किंवा क्रॉप फिजिओलॉजी, याच्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे. तर आपण सगळ्यात पहिला क्वेश्चन तुम्हाला जे म्हणलं होतं मी, डिफाईन क्रॉप फिजिओलॉजी. डिफाईन क्रॉप फिजिओलॉजी, डिस्क्राईब द स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप फिजिओलॉजी इन ॲग्रिकल्चर. बरोबर आहे. स्कोप आणि इम्पॉर्टन्स आला. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन द्यायची आहे. कधी लक्षात घ्या,
काही काही क्वेश्चन म्हणजे डायरेक्ट एक्सप्लेन म्हणून विचारतात. काय विचारतात तुम्हाला, एक्सप्लेन करा किंवा डिस्क्राईब करा. मग तेव्हा आपण काय करतो डायरेक्टली की डायरेक्ट डिस्क्रिप्शन इन लिस्ट वगैरे करायला सुरुवात करतो. तर कधीही लक्षात ठेवा, UG असेल, MPSC असेल, UPSC असेल, कोणत्याही आन्सर रायटिंगमध्ये जेव्हा तुम्हाला एखाद्या बाबतीत विचारलं जातं तर तिथं त्यांनी मेन्शन केलेलं असेल नसेल डिफाईन करा. ठीक आहे, तिथं पण तुम्हाला कंपल्सरी त्या गोष्टीचा अर्थ लिहायचा आहे, त्या गोष्टीची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे, त्यांनी विचारू किंवा न विचारू. ठीक आहे, सुरुवात ही डेफिनेशनपासूनच झाली पाहिजे. कशापासून झाली पाहिजे, डेफिनेशनपासूनच झाली पाहिजे. ठीक आहे, तर आता मला सांगा क्रॉप फिजिओलॉजी. क्रॉप फिजिओलॉजी काय आहे, एक बॉटनीमधलं सायन्स आहे. द सायन्स डील्स विथ काय आहे, द सायन्स, लॉजी म्हणजे स्टडी असतो बरोबर आहे. द सायन्स डील्स विथ स्टडी ऑफ लाईफ प्रोसेस ऑफ प्लांट्स अँड क्रॉप्स. जशी ॲनिमल आपली फिजिओलॉजी असते, ह्युमन फिजिओलॉजी. ठीक आहे, तुम्ही फिजिओलॉजिस्ट बघितले असतील. म्हणजे त्याचा मराठीत अर्थ असं असतं शरीर क्रियाशास्त्र. म्हणजे आपल्या शरीरात जेवढ्या काही क्रिया होतात, मेटाबॉलिक रिॲक्शन म्हणजे कोणकोणत्या, कॅटाबॉलिक आणि ॲनाबॉलिक. ठीक आहे, जेवढ्या काही रिॲक्शन होतात त्या सगळ्या रिॲक्शनचा, त्या सगळ्या लाईफ प्रोसेसेसचा अभ्यास करणे म्हणजे तुमचं शरीरक्रिया शास्त्र. त्यालाच आपण फिजिओलॉजी म्हणतो. मग ते ॲनिमल असो किंवा प्लांट असो. ते जर प्लांटचं असेल तर तिथं काय होणार, लाईफ प्रोसेस ऑफ प्लांट ऑर क्रॉप. ॲनिमल असेल तर लाईफ प्रोसेस ऑफ ॲनिमल्स. इन्सेक्ट असेल तर इन्सेक्ट. ठीक आहे, डेफिनेशन सेम आहे, फक्त कॅरेक्टर चेंज होतं. आता क्रॉप फिजिओलॉजी असते म्हणून इट इज अ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस ऑफ क्रॉप किंवा प्लांट्स इज नोन ॲज क्रॉप फिजिओलॉजी. त्याला आपण काय म्हणतो, क्रॉप फिजिओलॉजी म्हणतो. ठीक आहे, ही झाली त्याची डेफिनेशन. आता पुढे काय विचारलं त्यांनी, इम्पॉर्टन्स, स्कोप अँड इम्पॉर्टन्स. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ फिजिओलॉजी इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये क्रॉप फिजिओलॉजीचं महत्त्व काय आहे, काय महत्त्व आहे बाबा. ठीक आहे, का गरजेचं आहे क्रॉप फिजिओलॉजी, का गरजेचं आहे. तर एक हा जनरलाइज क्वेश्चन आहे. आपल्याला वाटतं हा मी लिहू शकतो, तर नाही. काही कीवर्ड्स फक्त लक्षात ठेवायचे तुम्हाला. एक कीवर्ड 1 पॉईंट, एक कीवर्ड 1 पॉईंट. 4 मार्काला आला तर तुमचे 5 ते 6 पॉईंट आले पाहिजे. 8 मार्काला आला तर 8 ते 10 पॉईंट आले पाहिजे. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आता हा जर क्वेश्चन तुमचा विचारला ना 8 मार्काला, तर ह्याला 1 मार्क दिला जातो डेफिनेशनला आणि बाकीचे उरलेले ह्याला दिले जातात. ठीक आहे, आता पहिलं काय, द नॉलेज ऑफ प्लांट फिजिओलॉजी हेल्प्स टू स्टडी ॲग्रिकल्चरल, हॉर्टिकल्चरल, फॉरेस्ट्री अँड सेव्हरल अदर बेसिक बॉटनी ब्रांच. बरोबर आहे, जेवढ्या काय बॉटनीच्या ब्रांच असेल, बॉटनी रिलेटेड जेवढे काय तुम्ही कोर्स शिकताय तेच. ठीक आहे, त्या सगळ्यांमध्ये प्लांट फिजिओलॉजी महत्त्वाचं, सीड टेक्नॉलॉजी, सीड फिजिओलॉजी महत्त्वाचं आहे, इन्सेक्ट फिजिओलॉजी महत्त्वाचं आहे, हॉर्टिकल्चर क्रॉप फिजिओलॉजी महत्त्वाचं आहे, फील्ड क्रॉप फिजिओलॉजी महत्त्वाचं आहे. बरोबर, फिजिओलॉजीमध्ये कसं असतं, सॉईल वॉटर प्लांट रिलेशनशिप. सॉईल आहे, त्यामध्ये वॉटर आहे आणि प्लांट आहे, यांची टोटल, कारण जेवढ्या काय लाईफ प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचाच रोल महत्त्वाचा आहे. बरोबर आहे, एक सायकल आहे आणि ह्याचा अभ्यास आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये करावाच लागतो. प्लांट फिजिओलॉजी मस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे काय घडतंय प्लांटमध्ये, नेमकं प्लांट जगतंय कसं, ते वाढतं कसं, ते टिकतं कसं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रोसेस, या सगळ्यांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्याचा अभ्यास करायला तुम्हाला कशाची मदत घेता येते, क्रॉप किंवा प्लांट फिजिओलॉजी. दुसरा पॉईंट, प्लांट मेटाबॉलिक प्रोसेसेस. मग अशीच म्हणलं मेटाबॉलिक प्रोसेसेस, मेटाबॉलिझम. आपण म्हणतो ना माझं मेटाबॉलिझम खराब आहे. ठीक आहे, मेटाबॉलिक प्रोसेस म्हणजे काय, ॲनाबॉलिक प्लस कॅटाबॉलिक. ॲनाबॉलिक म्हणजे 2 गोष्टी एकत्र होऊन तयार होणे, कॅटाबॉलिक म्हणजे त्यांना डिवाइड करणे. बरोबर आहे, आता फोटोसिंथेसिस बघितलं, 2 गोष्टी एकत्र आल्यात तिथं, CO2 + H2O, आणि काय तयार झाले, ग्लुकोज तयार झालं. हे ॲनाबॉलिक आहे. रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झाले आणि त्याच्यापासून एनर्जी भेटली आपल्याला. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे प्लांटला. ती झाली कॅटाबॉलिक, कट करणे म्हणजे कॅटाबॉलिक. ॲनाबॉलिक म्हणजे एकत्र आणणे. आणि जेव्हा दोन्ही गोष्टी एकत्र आहेत त्याला आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक प्रोसेस किंवा मेटाबॉलिझम म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मेटाबॉलिक प्रोसेस. मेटाबॉलिक प्रोसेस आर रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज क्रॉप प्रोडक्शन. बरोबर आहे, आणि मेटाबॉलिक प्रोसेसचा अभ्यास कुठे केला जातो, आपला प्लांट फिजिओलॉजी, म्हणून हे महत्त्वाचं आहे. तिसरा पॉईंट, द नॉलेज ऑफ क्रॉप फिजिओलॉजी प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन प्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज अँड स्ट्रेन्स. बरोबर, कशामध्ये यूज होतो त्याचा, नवीन व्हरायटी तयार करायच्यात. बरोबर आहे, नवीन व्हरायटी तयार करायची किंवा नवीन स्ट्रेन्स तयार करायचे, त्याच्यामध्ये त्याचा यूज होतो. कारण आता माझा स्वतःचा जो MSCचा रिसर्च आहे तो सॉर्गम इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टला होता. ठीक आहे, माझं डिपार्टमेंट प्लांट फिजिओलॉजी आहे. कारण कोणतं आहे,
प्लांट फिजिओलॉजी. मग तसं बघायला गेलं तर ते जे रिसर्च प्रोजेक्ट असतात तिथं फक्त ब्रीडर पाहिजेत. ओके, पण तसं नसतं. तिथं एंटॅमॉलॉजिस्ट पण असतो, तिथं पॅथॉलॉजिस्ट पण लागतो, आणि तिथं फिजिओलॉजिस्ट पण लागतो. काय लागतो? फिजिओलॉजिस्ट. ओके, का? कारण जोपर्यंत तुम्हाला त्या प्लांटची फिजिओलॉजी माहीत नसेल तोपर्यंत तुम्ही त्याला ट्रीटमेंट देऊ शकत नाहीत. ठीक आहे. तर नवीन व्हरायटी डेव्हलप करायच्यात का नवीन स्ट्रेन्स डेव्हलप करायचे तुम्हाला, तर प्लांट फिजिओलॉजीचा महत्त्वाचा रोल आहे. द नॉलेज ऑफ क्रॉप फिजिओलॉजी प्ले एन इम्पॉर्टंट रोल प्रोडक्शन ऑफ न्यू व्हरायटीज अँड स्ट्रेन्स. The basic knowledge of crop physiology can help in increasing photosynthetic conversion of solar energy in the production of food material. आता एखादं क्रॉप आहे, ठीक आहे, ते फोटोसिंथेसिस सनलाईट घेत आहे आणि ती जी सोलार एनर्जी आहे त्याचं रूपांतर केमिकल एनर्जी म्हणजे फूडमध्ये ग्लुकोजमध्ये ते रूपांतर करते. आणि ग्लुकोज म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणजे ते अन्न. ठीक आहे, म्हणजे जे काय प्रोडक्शन होतं ते क्रॉप प्रोडक्शन, ठीक आहे, ते कन्वर्ट म्हणजे फळ असेल किंवा फील्ड क्रॉपमध्ये ग्रेन्स असतील किंवा पालेभाज्यामध्ये पान असेल, ते काहीही असेल. ओके, ते काय आलं? फूड मटेरियल झालं, त्याचं आपण प्रोडक्शन घेतो. बरोबर. मग जास्तीत जास्त सनलाईट तर फ्रीच आहे आपल्याला आणि खूप आहे. बरोबर आहे. मग जास्तीत जास्त सोलार एनर्जीचा उपयोग करून आपल्याला जास्तीत जास्त कसं काय त्या सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये करता येईल आणि त्याच्या करून आपली जी जगाची भूक आहे, वाढती जी लोकसंख्या आहे, त्या सगळ्यांची भूक भागवता येईल. आणि कसं करायचं आपल्याला? प्रोडक्शन इन्क्रीज करून, प्रोडक्शन वाढवून. मग या गोष्टी आपल्याला कशा करता येतील आणि ते गोष्टी करायच्या असतील तर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लांट फिजिओलॉजीचं नॉलेज. द बेसिक नॉलेज ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. तुमच्या प्लांटमध्ये प्रोडक्शन वाढवायचं आहे, तुमच्या प्लांटची चांगली ग्रोथ करायची असेल तर ज्या प्लांटमध्ये जास्तीत जास्त नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रोजनचं फिक्सेशन होतं त्या प्लांटची ग्रोथ, त्या प्लांटचं प्रोडक्शन, त्या प्लांटच्या जे इकॉनॉमिक यील्ड आहे त्याची क्वालिटी सुद्धा इन्क्रीज होते. बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला ते नॉलेज पाहिजे की जास्तीत जास्त ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन कसं करता येईल. त्यासाठी प्लांट फिजिओलॉजी महत्त्वाची. द डिटेल नॉलेज ऑफ प्लांट हार्मोन्स फॅसिलिटेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप्स. आता प्लांट फिजिओलॉजीचा एक भाग आहे ग्रोथ हार्मोन. कोणता? ग्रोथ हार्मोन्स. बरोबर आहे. कोणता आहे? ग्रोथ हार्मोन्स. आता हे जे ग्रोथ हार्मोन्स आहेत कोणते प्लांट फिजिओलॉजी जे काही ग्रोथ हार्मोन्स आहेत ते आपण बघितले PGRs. त्यामध्ये ग्रोथ प्रमोटर आहे, ग्रोथ रिटार्डंट आहे. ग्रोथ प्रमोटर आणि ग्रोथ रिटार्डंट सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. ठीक आहे. आता हे जे ग्रोथ प्रमोटर आणि ग्रोथ रिटार्डंट असतील, कोण? ग्रोथ प्रमोटर आणि ग्रोथ रिटार्डंट असतील, त्यांची जर आपल्याला योग्य प्रकारे माहिती असेल, डिटेल असेल, मग कुठं कोणता ग्रोथ रेग्युलेटर आपल्याला अप्लाय करायचा आहे, कसं आपल्याला प्रोडक्शन वाढवता येतील, या सगळ्यांमध्ये ह्यांची मदत होईल. पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? त्याचा डिटेल नॉलेज पाहिजे. पुढचं आहे द स्टडी ऑफ प्लांट फिजिओलॉजी इम्पॉर्टंट इन ॲग्रिकल्चर इव्हॅल्युएट ड्रॉट अँड स्ट्रेस. तुम्हाला जर ड्रॉट स्ट्रेस कशाच्या अंडर येतं? फिजिओलॉजीच्या अंडर येतं. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला प्लांट फिजिओलॉजी नॉलेज महत्त्वाचं आहे. इट हेल्प्स टू इव्हॅल्युएट न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ सिरियल, पल्सेस, ऑइल सीड, पोल्ट्री अँड कॅट. म्हणजे जे क्वालिटिव्ह कॅरेक्टर्स झाले. ठीक आहे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स झाले. जसे की आता समजा पल्सेस आहे, पल्सेसमध्ये प्रोटीन पर्सेंटेज वाढवायचं आहे तुम्हाला, ऑइल सीडमध्ये ऑइल पर्सेंटेज वाढवायचं आहे. ठीक आहे. डिसीज रेजिस्टन्स वाढवायचं आहे तुम्हाला एखाद्या क्रॉपचा. मग या सगळ्या गोष्टी करायच्या आणि तुम्हाला फिजिओलॉजीचं नॉलेज पाहिजे. कशाचं नॉलेज पाहिजे? तुम्हाला फिजिओलॉजीचं नॉलेज पाहिजे. द सीड फिजिओलॉजी गिव्स अस अन आयडिया अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सीड अँड मॅच्युरिटी ऑफ डिफरंट ॲग्रिकल्चर क्रॉप्स. सीड फिजिओलॉजी आत्ता मागच मी नाव घेतलं सीड फिजिओलॉजी. तर ते सीडचा अभ्यास करायचा तुम्हाला त्याची फिजिओलॉजी माहीत पाहिजे आधी, त्याचं स्ट्रक्चर वगैरे. ठीक आहे. त्यासाठी फिजिओलॉजी इम्पॉर्टंट आहे. ओव्हरऑल एवढे जर पॉईंट तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये मेन्शन केले तर बाकीच्यांपेक्षा तुमचं आन्सर वेगळं ठरू शकतं. काही जण रिपीट तेच वाक्य लिहितात, ते अजिबात लिहायचं नाही आहे. कीवर्ड्स लक्षात ठेवा. फक्त सगळं कॉमन सेन्सचा थोडासा वापर केला, तुमच्या डिग्रीमध्ये जेवढे कोर्स आहेत त्याला फक्त फिजिओलॉजीचा टच दिला की एक पॉईंट तयार होतो. ठीक आहे. समजलं? एकदम सोपं, साधं आणि सरळ भाषेत आहे. ओके. तर आता यानंतर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मागचा जो क्वेश्चन बघितला आपण पहिला स्कोप अँड इम्पॉर्टन्स, त्यानंतर पुढचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा क्वेश्चन आहे. मग ते जेनेटिक्स असेल किंवा प्लांट फिजिओलॉजी असेल किंवा ॲनिमल सायन्स असेल, कोणतं असेल. आता ALDS मध्ये आपण ॲनिमल सेलचा अभ्यास करतो, इथं आपण करतो प्लांट सेलचा अभ्यास.
ठीक आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. यातला प्रत्येक ऑर्गनेल आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, तो लक्षात ठेवा. इथं जे तेवढं लिहायची गरज नाही आहे, मी जेवढं लिहायचं तेवढं सांगणारच आहे तुम्हाला, ठीक आहे, तुमच्या आन्सरमध्ये. पण आता हे जो क्वेश्चन आहे तो ॲज अ क्वेश्चन म्हणून घेतलाय, पण एक्सप्लेन करताना मी सगळ्या गोष्टी त्यात एक्सप्लेन केल्यात किंवा सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत, ठीक आहे, डिटेलमध्ये एकदम. तर आता लक्षात घ्या, क्वेश्चन काय आहे, डिफाईन प्लांट सेल. आलं, डिफाईन प्लांट सेल, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ फॉलोइंग ऑर्गॅनिलीज. ठीक आहे, म्हणजे जे काही सेल ऑर्गॅनिल असतील त्यांचे फंक्शन आपल्याला लिहायचे, त्यांचे स्ट्रक्चर आणि फंक्शन आपण इथे बघणार आहेत. तर सगळ्यात पहिलं प्लांट सेल म्हणजे काय, आधी प्लांट सेल काय असते ते आपण बघूया. प्लांट सेल काय असते, आता सगळ्यात महत्त्वाचं सेल काय, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अन लिव्हिंग बिंग. सेल म्हणजे काय, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे ना एक सेल म्हणजे युनिट. अशा खूप साऱ्या सेल एकत्र येऊन काय होतं, टिश्यू तयार होते. अशा खूप साऱ्या टिश्यू एकत्र येऊन काय होतं, एखादा ऑर्गन तयार होतो एखादं. आणि असे खूप सारे ऑर्गन एकत्र येऊन काय होतं, ऑर्गॅनिझम तयार होतं. बरोबर आहे, प्लॅन्ट काय ऑर्गॅनिझम्स. पण त्याचं सगळं बेसिक युनिट कोणतं झालं, सेल झालं. ठीक आहे, सेल काय, स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्लांट सेल काय, प्लांट सेल इज नथिंग बट द कम्युनिटी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑर युनिट. काय, कम्युनिटी म्हणजे एकत्र येणं. ठीक आहे, कम्युनिटी ऑफ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑर युनिट्स कॉल्ड सेल्स. ठीक आहे, प्लांट सेल पण सेलच आहे ना. ठीक आहे, असं पण म्हणू शकता, प्लांट सेल इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ होल प्लांट. ठीक आहे, हे पण तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. तुम्हाला जे काही प्लांट सेल समजले ते लिहा. आता इथं जे मी सांगतोय, इथं जे शब्द आहेत तसेच तुमचे तिथे असावे असं महत्त्वाचं नाही. फक्त तुमच्या आन्सरमध्ये कीवर्ड्स आहेत, कीवर्ड्स म्हणजे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते उत्तरात असणं गरजेचंच आहे. त्याच्याशिवाय उत्तर कंप्लीट होऊ शकत नाही किंवा त्या उत्तराला अर्थ नाहीये. ठीक आहे, असे शब्द, हे शब्द तुमच्या उत्तरामध्ये आन्सरमध्ये असलेच पाहिजे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल ऑर्गॅनिली. सेल ऑर्गॅनिली म्हणजे काय, जशी आपली बॉडी आहे, जसं हात आहे, पाय, डोळे, नाक, कान. ठीक आहे, हे आपले ऑर्गॅनिलीज आहेत. आपले काय ऑर्गॅनिल आहेत आणि प्रत्येकाचं एक स्ट्रक्चर आहे, प्रत्येकाचं एक फंक्शन आहे. तसंच आपण जर मायक्रोस्कोपिक लेवलला गेलो तर प्रत्येक सेल आहे, तर सेलचं जे सेल समजा एक ऑर्गॅनिझम आहे आणि सेलचे ते ऑर्गन्स आहेत. सेलचे ते ऑर्गन्स आहे, मग न्यूक्लियस असेल, त्यात तुम्ही न्यूक्लिओलस असेल, सेल वॉल असेल, सायटोप्लाझम असेल, रायबोझोम्स असतील, मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल. ठीक आहे, रायबोझोम्स असतील किंवा स्पेरोझोम्स असतील, परॉक्सिझोम्स असतील, क्लोरोप्लास्ट असेल, गॉल्गी बॉडी असतील, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, जेवढे काही आहेत ते सेलचे ऑर्गन आहेत. पण त्याला आपण ऑर्गन म्हणतो का नाही, त्याला काय म्हणतो आपण, सेल ऑर्गॅनॅलिज म्हणतो. काय म्हणतो, सेल ऑर्गॅनॅलिज म्हणतो. ठीक आहे, आता वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गॅनॅलिज आहेत. ठीक आहे, त्यांचं स्ट्रक्चर आहे. आता लक्षात घ्या, अशा प्रकारचा प्रश्न विचारून तुम्हाला डायग्राम काढणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, एक तुमच्याही लक्षात राहील, तुम्हालाही सोपं जातं आणि त्या बघणाऱ्याला पण ते अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि डायरेक्ट तो डायग्राम बघूनच एक्सप्लेनेशन वाचायची गरज पडत नाही, डायरेक्ट फुल मार्क तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे, मग कोणती एक्झाम असेल, UGC असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह असेल. ठीक आहे, तर तुम्हाला डायग्राम काढणं महत्त्वाचं आहे. वेल नीट लेबल डायग्राम काढायची आहे, चांगली काढायची आहे. आपण काय पेंटर किंवा ड्रॉइंगवाले नाही आहेत. ठीक आहे, ओके, चित्रकार नाही आहेत, त्यामुळे जशी पुस्तकं तशी छापायची असं काही नाही आहे. तुमच्या हिशोबाने पण सुटसुटीत गिचमिट काला न करता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही डायग्राम काढली पाहिजे आणि त्याला नाव पण देता आले पाहिजे. ठीक आहे, तर आता बघा, ही प्लांट सेलची डायग्राम आहे. ओके, काय, प्लांट सेलची डायग्राम. कोणतीही डायग्राम लक्षात ठेवताना त्याच्याकडनं 1-1.5-2 मिनिट फक्त बघत राहायचं की त्याला नेमकं काय केलेलं आहे आणि त्या बघायचं ना एक अटेरिक्शन राहिलं पाहिजे. म्हणजे आता समजा ही सेल आहे ना, अभ्यास करताना बरं का, आता ही सेल आहे तर सेल एक तर मधून बाहेर जात किंवा बाहेरून मध्ये जात. बाहेर काय बाबा, मग त्याच्यामध्ये काय आहे, मग कोणकोणते ऑर्गॅनिल आहे, मग ते काय आहे, स्ट्रक्चर काय दिसते तुम्हाला तिथं वेगळं. पण प्रत्येकाकडं थोडं लक्ष द्यायचं आणि लक्षात ठेवायचं, अरे हे इथं होतं, हे तिथं. एकदम परफेक्टली तुमची डायग्राम, असं मी 1-2 वेळा केलं, तुमची डायग्राम तुमच्या लक्षात बसून जाते. ठीक आहे, आणि परत विसरत नाही. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आता बघा, ही सेल आहे, प्लांट सेल आहे, ही सेल वॉल आहे. काय, त्याची प्लांट सेलची काय, सेल वॉल आहे, दिसतंय. ठीक आहे, डबल मेम्ब्रेन दिसते का. ठीक आहे, ही सेल वॉल आहे. हे परत काय, जे मध्ये जे हिरवं हे लाईट ग्रीन दिसतं ना तुम्हाला, सायटोप्लाझम, त्याच्या भोवती परत एक वॉल आहे, त्याला आपण काय म्हणतो, सायटोप्लाझमच्या भोवती जी वॉल असते त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही सेल वॉल. ठीक आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे मधलं काय, सायटोप्लाझम. हे मध्ये मोठं लट दिसतं ना, ते काय, सेंट्रल व्हॅक्यूल आहे. ते काय, सेंट्रल व्हॅक्यूल आहे, पण त्यात काय हिरवं दिसतं का नाही, त्यात लाईट ब्लू दिसतंय.
मग त्याच्यामध्ये जे असतं ते सेल सॅप असतं. काय असतं? सेल सॅप. पण त्याला पण एक मेम्ब्रेन आहे, त्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो? टोनोप्लास्ट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? टोनोप्लास्ट. ठीक आहे. हे मायक्रोट्युब्युल्स आहेत. हे काय आहेत? मायक्रोट्युब्युल्स. सेल डिव्हिजनच्या वगैरे ते वेळेस जे तुमचं स्पिंडल फायबर वगैरे असतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे आहेत. नंतर हिरवगार काय दिसतं? हिरवगार एकदम क्लोरोप्लास्ट. काय? क्लोरोप्लास्ट, जिथं फोटोसिंथेसिस होतं. ठीक आहे. काय ते? क्लोरोप्लास्ट. आता इथं आपण एक एक दोन दोन दाखवले, म्हणजे सेलमध्ये एक एक दोन दोनच या गोष्टी असतात असं नाही, खूप साऱ्या पण असतात. ठीक आहे, खूप सारे असतात. हे प्लास्टिड पिगमेंट आहे, प्लास्टिड स्टोर पिगमेंट आहे. हे परऑक्सिझोम आहे. काय ते? परऑक्सिझोम. हे मायटोकॉन्ड्रिया. आपल्याला लक्षात येणं सांगतो, हे क्लोरोप्लास्ट, हे मायटोकॉन्ड्रिया, ही गॉल्गी बॉडी, हे एवढं न्यूक्लियस आहे. ह्याच्या भोवती येते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. ठीक आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे न्यूक्लियसमध्ये बघितलं तर क्रोमोझोम आहे, आणि हा काय? न्यूक्लिओलस आहे. आणि ह्याच्यावर लाल लाल छोटे छोटे दिसतात ना, हे रायबोझोम्स आहेत. काय? रायबोझोम्स आहेत. ठीक आहे. या सगळ्यांना एकत्रित आणले काय तयार झाली? आपली प्लांट सेल तयार झाली. आणि सगळे काय? त्या सेलच्या काय आल्या? सेल ऑर्गॅनलीज झाल्या, सेल ऑर्गॅनलीज. आणि जे प्लाझ्मोडेस्माटा आहे ना, ठीक आहे, प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे होल असतं. सेल वॉल आहे ना, सेल वॉलमध्ये होल असतं. ठीक आहे, छोटेसे ट्रान्सफर करण्यासाठी फूड मटेरियल या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी ते छोटेसे होल, किंवा त्याला आपण काय म्हणून एक पॅसेज असतो. ठीक आहे. आता एक 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 आपण सेल ऑर्गॅनली बघणार आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? इनलिस्ट करायची, क्लासिफाय करायचं. क्लासिफाय कसं करायचं? 3 पार्टमध्ये. एक आहे पहिला सेल वॉल, बाहेर जी सेल वॉल आहे, हे बघा आता इथं पण डायग्राम आहे, सेल वॉल. नंतर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लेमा म्हणतो आपण त्याला. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सेल वॉलच्या मध्ये, परत सेल वॉलच्या आतमध्ये जी मेम्ब्रेन कुणाला कव्हर करते? सायटोप्लाझमला. कुणाला कव्हर करते? सायटोप्लाझमला. त्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा लेमा म्हणतो. नंतर आहे सायटोप्लाझम. हे जे पूर्ण मध्ये दिसतं ना, त्याला आपण सायटोप्लाझम मध्ये, त्या म्हणजे असं काही सेमी फ्लुइड असतं, सेमी फ्लुइड पाण्यासारखं नसतं, ते घट्ट घट्ट असतं. आणि त्याच्यामध्ये हे ऑर्गॅनल असे ठेवले जातात. हे ऑर्गॅनल काय येतात? ठेवले जातात. ठीक आहे. पण त्याला पूर्ण याला त्या ऑर्गॅनल सहित त्याला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम म्हणतो. काय म्हणतो? सायटोप्लाझम. 3 डेफिनेशन आहेत पुढं, त्या लक्षात ठेवा, ते मी सांगणार आहे. ठीक आहे. सायटोप्लाझम म्हणतो. आता सायटोप्लाझम मध्ये काय काय असतं महत्वाचं? ER, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यामध्ये रफ असेल किंवा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल. नंतर सेंट्रलचं बघितलं आपण व्हॅक्युअल. काय? व्हॅक्युअल. नंतर छोटे छोटे रायबोझोम. ते ER वर पण रायबोझोम्स आहेत, आणि सेपरेट पण सायटोप्लाझम मध्ये रायबोझोम्स असतात. ठीक आहे, जिथे प्रोटीन सिंथेसिस होतं. नंतर आहे मायक्रोट्युब्युल्स. मायक्रोट्युब्युल्स म्हणजे सेल डिव्हिजनच्या वेळेस यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. नंतर आहेत गॉल्गी बॉडीज. याला आपण म्हणतो पॅकेजिंग प्लांट म्हणतो. कॅरी बॅगमध्ये सगळं पॅकेज करायचं आणि पाठवायचं. कोण आहेत त्या? गॉल्गी बॉडीज. मायटोकॉन्ड्रिया तर माहिती आहे तुम्हाला. मायटोकॉन्ड्रिया काय आहे? तुमचा एनर्जी करन्सी ऑफ सेल कोणती असते? ATP. बरोबर आहे, ATP. आणि हे काय करतात? मायटोकॉन्ड्रिया ATP प्रोडक्शन करतात. ठीक आहे, काय? ATP प्रोडक्शन, हे मायटोकॉन्ड्रिया. नंतर लायझोझोम. लायझोझोम म्हणजे सगळं मारून टाकणे, किल करणे, तुकडे करणे, जे गरजेचं नाही त्यांचं सगळ्याची विल्हेवाट लावण्याचं काम कोण करतं? लायसोसोम करतं. कोण? लायसोसोम म्हणजे घंटागाडी, लक्षात ठेवा. क्लोरोप्लास्ट, प्लास्टिड, हे किचन आहे, अन्न तयार करायचं. हे काय करायचं? अन्न तयार करायचं. त्यामध्ये क्रोमोप्लास्ट, क्रोमो म्हणजे कलरवाले, आणि ल्युको म्हणजे व्हाईट म्हणजे कलरलेसवाले. क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. नंतर स्पेरोझोम्स आहेत. नंतर कोण आहेत? स्पेरोझोम्स. ठीक आहे, हे सगळे कशामध्ये? तुमच्या सायटोप्लाझम मध्ये झाले. नंतर आपल्याला त्यानंतर कशाचा अभ्यास करायचा आहे? मेन न्यूक्लियस. कशाचा? न्यूक्लियस. ठीक आहे. ऍक्च्युली सेल वॉल हा सेल वॉलचाच भाग आहे बरं का, प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल वॉल, सायटोप्लाझम, न्यूक्लियस असं असतं, पण त्याला आपण सेपरेट घेतले प्लाझ्मा मेम्ब्रेन, कारण स्ट्रक्चर महत्वाचं आहे आणि ते सेपरेट आहे. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन येते, आली बाहेरची मेम्ब्रेन परत न्यूक्लियसला, परत त्यात न्यूक्लिओलस येतो छोटासा, परत त्यामध्ये एक गोळा येतो बरं का न्यूक्लियसमध्ये, हे इथं न्यूक्लिओलस आहे. नंतर क्रोमोझोम येतो. ठीक आहे, सगळं जेनेटिक मटेरियल कुठं असतं आपलं? मोस्ट ऑफ म्हणजे 99% कुठं असतं? न्यूक्लियसमध्ये असतं. नंतर आहे न्यूक्लिअर सॅप किंवा न्यूक्लिओ प्लाझम किंवा कॅरिओ असेल, न्यूक्लिओस असेल, सगळं सेम आहे. ठीक आहे. आता ते जे गोष्टी आहेत ना, हे न्यूक्लिओलस झालं किंवा क्रोमॅटिन फायबर असले म्हणजे क्रोमोझोम झालं, हे सगळे पण त्या न्यूक्लियसमध्ये असे ठेवले गेलेत ना. त्याच्यामध्ये एक सेमी फ्लुइड असतं, त्या फ्लुइडला काय म्हणतो आपण? न्यूक्लिअर सॅप म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लिअर सॅप म्हणतो. अशा प्रकारे तुम्ही लिस्ट करा. सोप आणि सिंपल आहे. क्लासिफाय मुद्दाम करून दिलंय, एकदमच दिलं असतं लक्षात राहिलं नसतं. लक्षात घ्या. सेल वॉल, सायटोप्लाझम, न्यूक्लियस. सेल वॉलमध्ये कोणतं आहे तुमचं? एक असतो मिडल लॅमेला. मिडल लॅमेला म्हणजे समजा आता घराची भिंत आहे तुमची, घराची भिंत कशापासून तयार होते? विटेपासून. एका विटेवर दुसरी वीट, पण त्यांना आपण चिटकवतो बरोबर आहे, सिमेंटला.
मग ते चिटकवतो ना, बरोबर आहे. ते 2 सेल आहेत, समजा एक वीट म्हणजे सेल आहे, त्या 2 सेल चिटकवतो आपण. पण त्या 2 सेल मधला जो भाग असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, मिडल लॅमेला. मिडल म्हणजे काय, मध्यभागी, म्हणजे दोघांच्या मध्ये. लॅमेला म्हणजे क्लिअर असतो, ठीक आहे, मिडल लॅमेला. नंतर असते प्रायमरी सेल वॉल, नंतर सेकंडरी. आता इथून म्हणजे आतमध्ये यायचं आपल्याला, वरून खाली म्हणजे आतमध्ये, सेलच्या मध्ये जायचं सेंटरपर्यंत. नंतर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जे सायटोप्लाझमला कव्हर करते. नंतर सायटोप्लाझम आला, सेमी फ्लुइड लिक्विड आलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघतो आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मोटोलेट व्हॅक्युल आहे, नंतर आपलं किचन आहे, क्लोरोप्लास्ट आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आता प्लास्ट्रीमध्ये क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट सगळे बघतो प्लास्ट्री, ठीक आहे. नंतर मायटोकॉन्ड्रिया एनर्जीसाठी, नंतर पॅकेज करण्यासाठी गोल्गी बॉडी आहे तुमची, प्रोटीन सिंथेसिस रायबोझोम आहे, त्या रायबोझोमला जागा देण्यासाठी आणि सेलची जी स्ट्रेंथ आहे, सेलचा जवळपास आतमधून धरून ठेवण्यासाठी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. एंडो म्हणजे काय, आतमध्ये, प्लाझमिक म्हणजे या प्लाझ्मामध्ये, रेटिक्युलम म्हणजे असे फायबर्स असतात, रेटिक्युलेट्स म्हणजे असे फायबर्स, म्हणतेच ना, सगळं नाव आता एकदम सोपं आहे, ठीक आहे, काहीच अवघड नाही आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. व्हॅक्यूम असतं म्हणून व्हॅक्युल नाव दिलं त्याला, सोपं आहे. सोमा म्हणजे बॉडी असतं, जिथे इथं झोम येतं ना, सोम किंवा सोम, ते म्हणजे बॉडी झालं, ठीक आहे. परत तुम्ही बघू शकता तुमचं मायटोकॉन्ड्रियाला गोल्गी बॉडी झालं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झालं, ओके, सगळं झालं. नंतर न्यूक्लियस, न्यूक्लियसमध्ये तुमचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आली, मग न्यूक्लिओलस आला, मग त्याच्याभोवती क्रोमॅटिन फायबर आलं. पण हे सगळे ठेवले कुठे, न्यूक्लिअर सॅपमध्ये. सिंपल, सोपं, साधं. डायग्राम काढली, इनलिस्ट केलं, विषय संपला. इनलिस्ट करताना प्रत्येकाचं एक एक फंक्शन किंवा स्ट्रक्चर लिहायचं, म्हणजे 2-2 पॉईंट लिहायचे. 8 मार्क फिक्स आहे, कन्फर्म लिहून घ्या, काय लिहून घ्या. आणि पॉईंट पण कोणचे लिहायचे मी ते सांगणार आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा सेल वॉल. सेल वॉलमध्ये आलात तुम्ही. आता सेल वॉल मला सांगा, सेल वॉल काय म्हणते, तुमच्या घराचं कुंपणच असतं, घराचं कंपाऊंड असतं, सेलचं पण कंपाऊंड असतं. घराचं कंपाऊंड काय करतं, तुमचं बाहेरचे जे कुत्रे, जनावर, चोर, हे ते, त्यांच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी असतं. तसंच सेल वॉल पण कशासाठी, सेलचं प्रोटेक्शन करण्यासाठी. दुसरं, तुम्ही कसंही घर बांधता, पण घराभोवती चौकोनी कुंपण केलं, तुम्ही चौकोनी कंपाऊंड केलं, तुमचं घर चौकोनीच वाटणार. म्हणजे त्या घराचा शेप आहे किंवा त्या घराची साईज आहे, ते मेंटेन करायचं काम कोण करतं, तुमचं कंपाऊंड करतं. तसंच सेलची साईज आणि शेप मेंटेन करायचं काम कोण करतं, सेलची वॉल करते. कोण करते, सेल वॉल करते, ठीक आहे. आता सेल वॉल ही नॉन लिव्हिंग असते. बघा, सेल ऑर्गॅनिली सेल लिव्हिंग आहे, पण सेल वॉल कशी असते, नॉन लिव्हिंग असते, ठीक आहे. कशी असते ही, नॉन लिव्हिंग असते, ठीक आहे. आता मला सांगा, डायरेक्ट कुठं जायचं, सेल वॉल झालं डेफिनेशन, मग डायरेक्ट खाली या. सेल वॉलमध्ये 3 पार्ट असतात. एक इंटरसेल्युलर सबस्टन्स, हे कॅन्सल करा, मिडल लॅमेला. मिडल लॅमेला, मिडल म्हणजे मध्ये, लॅमेला म्हणजे लेअर, 2 सेल मधला जो भाग असतो त्याला मिडल लॅमेला म्हणतो. नंतर आहे प्रायमरी सेल वॉल, नंतर आहे सेकंडरी सेल वॉल. प्रायमरी आणि सेकंडरी. आता लक्षात घ्या, तुमची सेल मजबूत पाहिजे, ऑब्विसली मजबूत पाहिजे, बरोबर आहे. कशी पाहिजे तुमची सेल, मजबूत पाहिजे. आता त्याच्यापेक्षा त्याच्या आधी एक पॉईंट सांगायचं तुम्हाला, मिडल लॅमेला मी काय म्हणलं होतं मग, 2 विटा जोडायच्या तुम्हाला, 2 विटा जोडायच्या. तुम्हाला काय लागतं, सिमेंट लागतं. सिमेंटमध्ये काय असतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. काय असतं, कॅल्शियम मॅग्नेशियम, बरोबर आहे. तसं 2 सेल जोडायला पण एक सिमेंटिंग एजंट असतो, आणि त्या सिमेंटिंग एजंटमध्ये सुद्धा म्हणजे मिडल लॅमेला जेपासून बनतो ना, त्यामध्ये पेस्ट असते, आणि ती पेस्ट सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम पासून बनलेली असते. कशापासून, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. का, त्या सेलला चिटकवायचं नाही एकमेकांना, काय करायचं, चिटकवायचं आहे, ठीक आहे. सेम आहे, काहीच फरक नाही. आजूबाजूच्या जग आहे, त्या जगात ज्या आपल्या नॉर्मल गोष्टी आहेत त्याची कंपॅरिझन केलं तर एकदम फिट डोक्यात लक्षात राहून जातं, ठीक आहे. कॅल्शियम मॅग्नेशियम. नंतर आहे प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. काय, प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. आता प्रायमरी म्हणजे बाहेरच्या, सेकंडरी मध्ये, ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी काय, मला सांगा. सेल वॉल तुमची कशी पाहिजे, तुम्हाला मजबूत पाहिजे आहे, पण आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, काही आतमधलं जे प्रेशर आहे ते मेंटेन, थोडीशी लवचिक पण पाहिजे आहे, ठीक आहे. आता बाहेरनं प्रोटेक्शन करायचं म्हणजे बाहेरची जी लेअर असेल या दोन्हीपैकी, प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये जी कोणती बाहेरची असेल ती कशी पाहिजे, मजबूत, रिजिड पाहिजे, बरोबर आहे. आणि आतमधली कशी, थोडीशी लवचिक पाहिजे. मग मला सांगा, जे सेल्युलोज असतं, आता सेल्युलोज सेल्युलोजपासून बनलेले असतात. कशापासून, सेल्युलोज फायबर, लक्षात घ्या, पॉलिसॅकॅराइड, ठीक आहे. मोठी लोट ग्लुकोजची चेन असते ना, ग्लुकोजची एक मोठी चेन म्हणजे काय झालं, ते ग्लुकोज काय आहे, मोनोसॅकॅराइड आहे. अशी खूप सारी ग्लुकोज एकत्र आले, पॉलिसॅकॅराइड, ठीक आहे. त्याची मोठी चेन आहे, ती असते सेल्युलोज सगळ्यात मजबूत असतं, ठीक आहे. आणि दुसरं असतं हेमिसेल्युलोज. काय असतं, हेमिसेल्युलोज म्हणजे थोडंसं लवचिक असतं, त्यात सेल्युलोजचं प्रमाण थोडंसं कमी असतं, ठीक आहे. त्याला आपण हेमिसेल्युलोज म्हणतो. मग त्या दोन्हीपैकी हेमिसेल्युलोज कुठे, सेकंडरी वॉलमध्ये, मध्ये ना. आतमधला भाग कसं पाहिजे, थोडासा लवचिक पाहिजे, एवढा नाही पण थोडासा,
त्यासाठी ते आतमध्ये येणार. साधं लॉजिक आहे, लक्षात घ्या. आता इथं बघा, हे बघा, हा मिडल लॅमेल आहे, हे 2 सेल मधला भाग आहे. हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पासून बनलेला असतो. ठीक आहे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. आता ही एवढी प्लाझ्मा प्रायमरी सेल वॉल आहे बघा, प्रायमरी सेल वॉल केवढी आहे बघा. ठीक आहे, आणि यामध्ये काय असतात, सेल्युलोज असतात. काय असतात, सेल्युलोज. काय असतात त्यात, सेल्युलोज. आणि खालचे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन दाखवले. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे ते आतमधलं जे आपण बघितलं प्लाझ्मा लेमा किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन, ते पुढचं आपण बघणार आहे. ठीक आहे, ते असतं. आता सेल्युलोज, हेमिसेल्युलोज सेकंडरी आणि प्रायमरी. ठीक आहे, आता पुढचं बघा, जे मिडल लॅमेला असतो ना, मिडल लॅमेला आलं का, कॅल्शियम आलं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. प्रायमरी सेल वॉल हे हेमिसेल्युलोज आणि सेकंडरी सेल वॉल सेल्युलोज. ठीक आहे, हेमिसेल्युलोज आणि सेल्युलोज पासून बनलेले असतात. पुढचं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता प्लाझ्मा मेम्ब्रेन लक्षात घ्या. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय एवढंच लक्षात घ्या, एक मेम्ब्रेन आहे, छोटी असते, पातळ असते, जी कोणाला बाउंड्री करते, तुमच्या सायटोप्लाझमला. सायटोप्लाझमला धरून ठेवायचं काम कोण करते, तुमचे प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. मग ते प्रोकॅरियोट असतील, प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह लेवलचे, कॅरियोट म्हणजे न्यूक्लियस. ठीक आहे, ज्यांचं न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही त्याला प्रोकॅरियोट म्हणतो आपण. युकॅरियोट, यू म्हणजे रिअल, ज्यांचं न्यूक्लियस, ज्यांचे सेल ऑर्गनली चांगले डेव्हलप आहे त्यांना आपण युकॅरियोट. युकॅरियोटमध्ये आपल्या हायर प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स येतात. प्रोकॅरियोट म्हणजे तुमचे मायक्रो ऑर्गॅनिम्स येतात. ठीक आहे, सिंगल सेल, त्यांना प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. ठीक आहे, कोणतीही सेल घ्या, सिंगल सेल घ्या किंवा म्हणजे प्रोकॅरियोटिक घ्या किंवा युकॅरियोटिक घ्या, कोणतीही सेल घ्या, त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन हे असते. ठीक आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन बाउंड्री आहे. काय ती बाउंड्री आहे, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ना, ती एक डबल लेअर असते. कशी असते, डबल लेअर. म्हणजे त्याला आपण युनिट मेम्ब्रेन म्हणतो. एका युनिटपासून बनलेली असते. कशापासून, युनिट. म्हणजे अशा 1-2 गोष्टी एकत्रित येऊन ती बनलेली असते, त्याला आपण काय म्हणतो, युनिट मेम्ब्रेन. कशापासून, युनिट मेम्ब्रेनचा उल्लेख करायचा. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड ऑफ युनिट मेम्ब्रेन. युनिट मेम्ब्रेन काय असते, हे बघा, युनिट मेम्ब्रेन म्हणजे ना 2 गोष्टी असतात. एक असतात लिपिड आणि प्रोटीन. काय असतात, लिपिड आणि प्रोटीन. मग त्याच्यामध्ये कसं, सँडविच बघितलं तुम्ही, सँडविच. ठीक आहे, दोन साईडनं 2 ब्रेड असतात आणि मध्ये काय असतं आपलं ते मटेरियल भरले असते, वडापाव धरा, दोन्ही साईडनं पाव आणि मध्ये वडा. बरोबर आहे. सेम मॉडेल तुमचं काय असतं, त्या वडापावला आपण युनिट म्हणूया. काय म्हणू, युनिट म्हणूया. ठीक आहे, तर सेम तुमचं स्ट्रक्चर आहे ना, ते युनिट मेम्ब्रेनचं असतं. कसं असतं, युनिट मेम्ब्रेन. त्याचे 2 मॉडेल आहेत. एक फ्लुइड मोझाईक मॉडेल आहे. कोणतं, फ्लुइड मोझाईक मॉडेल. आणि एक आहे लिपिड प्रोटीन बायलेअर मॉडेल. कोणतं, लिपिड प्रोटीन बायलेअर मॉडेल. ठीक आहे, नाव होतं लिपिड प्रोटीन बायलेअर मॉडेल. ठीक आहे, आता हे जे युनिट मेम्ब्रेन असते तुमची किंवा हे जी तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, ती कशी बनलेली असते, तर 2 लिपिडचे लेअर, म्हणजे जे पाव आहे ना, वरचा पाव खालचा पाव 2. ठीक आहे, ते लिपिड झाले. आणि त्यांच्यामध्ये जो वडा आहे, तो वडा बाहेर येतो त्या लेअरमधून, ते काय झालं तुमचं, प्रोटीन झालं. ते काय झालं तुमचं, प्रोटीन. पाव काय झाले, वरचा पाव खालचा पाव, 2 लेअर झाले ते लिपिडचे. आणि मध्ये जो लेअर आहे म्हणजे वडा आहे, तो कसा आला, प्रोटीनचा. तो कशाचा आला, तो प्रोटीनचा आला. ठीक आहे, सोपं आहे, साधा आहे, सिंपल आहे. एनी प्रॉब्लेम, काय अडचण, काहीच नाही. ओके, डन. ठीक आहे, लक्षात घ्या. हे बघा, इथे हे प्रोटीन आहे, म्हणजे हा वडा आहे, आणि हे 2 लेअर काय आहेत, खालीवरील लिपिड आहेत. प्रोटीन मध्ये मध्ये बाहेर आले, मध्ये मध्ये ते काय आले, बाहेर आले. हे झालं तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय झालं तुमचं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ही पूर्ण सेल वॉल आपण कव्हर केलेली आहे. प्रायमरी, सेकंडरी, मिडल लॅमेला, प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन. आताच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे तिथं सायटोप्लाझम. काय लिहायचं आहे, सायटोप्लाझम. आता 3 गोष्टी लक्षात घ्या याच्या आधी. सायटोप्लाझम म्हणजे काय, प्रोटोप्लाझम म्हणजे काय, आणि हायलोप्लाझम म्हणजे काय. ठीक आहे, सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम आणि हायलोप्लाझम, या 3 गोष्टी लक्षात घ्या. सायटोप्लाझम म्हणजे काय माहिती का, लक्षात घ्या. म्हणजे सेल वॉल बाहेर जी काढून टाकली तुम्ही, जर सेलचे सेल वॉल बाहेर जे काढून टाकले, जे काय मध्ये राहतं ना, ते सायटोप्लाझम.
जे काय मध्ये राहतं ते सायटोप्लाझम आहे. जे काय मध्ये राहते त्याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. त्याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम. बघा एक एक गोष्ट काढून टाकायची, डेफिनेशन तयार होते. सेलमधून सेल वॉल काढली, काय झालं तयार राहिलं ते सायटोप्लाझम. न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनिझम सगळं सायटोप्लाझम झालं. ठीक आहे. नंतर आता प्रोटोप्लाझम. ठीक आहे. नंतर कुठलं येतं तुमचं प्रोटोप्लाझम आणि नंतर येतं हायलोप्लाझम. ठीक आहे. आता तुमचं जे प्रोटोप्लाझम असतं, ठीक आहे, आता लक्षात घ्या तुमचं जे प्रोटोप्लाझम असतं, आता त्याची डेफिनेशन तुम्हाला इथं पण दिली आहे. ठीक आहे, थांबा एक मिनिट. हां, आता हे जे सायटोप्लाझम आहे, ठीक आहे, सायटोप्लाझम म्हणजे काय, पार्ट प्लांट्स आउटसाइड द न्यूक्लियस, त्याला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम. हां, ठीक आहे. लक्षात घ्या सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझम, हायलोप्लाझम. सायटो म्हणजे काय माहिती का, ह्याच्यातनं तुम्हाला काय करायचं आहे, सेल वॉल तर काढायचीच आहे, सेल वॉल काढायचे आणि न्यूक्लियस पण काढायचं आहे. म्हणजे न्यूक्लियस कट करायचं आणि सेल वॉल कट करायची. जे राहतं ते सायटोप्लाझम. इथं आपण सायटोप्लाझम एक्सप्लेन केले. प्रोटोप्लाझम म्हणजे काय माहिती तुम्हाला, प्रोटोप्लाझम. ठीक आहे, प्रोटोप्लाझम लक्षात घ्या, हे जेवढं काय म्हणजे न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम, म्हणजे सेल वॉलमध्ये जेवढं काय त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण प्रोटोप्लाझम म्हणतो. ठीक आहे. आणि हायलोप्लाझम म्हणजे काय, जे फक्त आता जे सेल ऑर्गन आहेत ते सगळे काढून टाकायचे, न्यूक्लियस प्लस सेल ऑर्गन सगळं काढून टाकायचं. मध्ये जे लिक्विड राहतं त्याला आपण हायलोप्लाझम. हायलोप्लाझम म्हणजे फक्त लिक्विड झालं, ते सेमी फ्लुइड झालं. ठीक आहे. म्हणजे याला आपण असं डायरेक्टली करूया, प्रोटो सायटो हायलो. आता प्रोटो म्हणजे काय, सेल वॉल काढा, राहिलं ते प्रोटोप्लाझम. फक्त सेल वॉल काढली, काय राहिलं ते प्रोटोप्लाझम. ठीक आहे. आता त्यातनं न्यूक्लियस पण काढा, काय राहतं सायटोप्लाझम. आणि त्यातनं आता सेल ऑर्गॅनिल पण काढून टाका, काय राहतं हायलोप्लाझम. काय राहतं ते हायलोप्लाझम. असे 3 प्रकारचे प्लाझम आहेत, लक्षात ठेवा. त्यातला आपण आता अभ्यास करतोय सायटोप्लाझमचा. सायटोप्लाझम म्हणजे काय म्हणलं मी, जे काय न्यूक्लियस काढला, सेल वॉल काढली, राहतं जे काय त्याला काय म्हणतो आपण सायटोप्लाझम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो सायटोप्लाझम म्हणतो. ठीक आहे. सेमी फ्लुइड असतं, जेली लाईक असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे आपले जे काय सेल ऑर्गॅनिल ते एम्बेड केले असतात, म्हणजे ठेवलेले असतात. ठीक आहे, पुट केलेले असतात. ओके. सायटोप्लाझमचा फंक्शन काय आहे, एक ते सगळ्यांना त्यांच्या जागी व्यवस्थित ठेवणे. ठीक आहे. सेलवर सेलचं अंतर्गत प्रेशर जे आहे, इंटरनल प्रेशर, त्याला टर्गर प्रेशर म्हणतो आपण, ते प्रेशर मेंटेन करणे. ठीक आहे. सेलचा शेप आतमधून पण मेंटेन कर. सायटोप्लाझम खाली पंक्चर होऊन जाईल सेल सगळी, बरोबर, मेंटेन करणे. किंवा जे सेल ऑर्गॅनिली आहेत, सेल ऑर्गॅनिली जे आहेत त्यांच्यात जे काय मटेरियल तयार होतं त्यांनी ट्रान्सफर करण्यासाठी एक रस्ता पुरवणे, मीडियम पुरवणे, एक मीडियम प्रोव्हाइड करणे. किंवा बाहेरनं कोणता शॉक लागला, बरोबर आहे, तर हे आतमधलं सेमी फ्लुइड जेली असल्यामुळे काय होतं, ते सेल ऑर्गॅनिली पण प्रोटेक्ट केले जातात. म्हणजे ते शॉक ॲब्झॉर्ब करायचं काम पण कोण करतं, तुमचं सायटोप्लाझम करतं. अशा प्रकारे सायटोप्लाझमचं तुमचं फंक्शन आहे. न्यूक्लियसमध्ये एखादी गोष्ट तयार झाली, म्हणजे कोणतं जेनेटिक मटेरियल तयार झालं, प्रोटीन सिंथेसिस झालं, ते बाहेर पाठवायचं आहे. ते कशात येणार, सायटोप्लाझमवर येणार, दुसऱ्या ऑर्गॅनिलमध्ये, बरोबर आहे. परत रायबोझोम आहे, रायबोझोममध्ये प्रोटीनचं सिंथेसिस झालं, ते ट्रान्सफर करायचं आहे. आता डायरेक्ट उडत तर जाणार नाही, कशातनं ते जावं लागेल, बरोबर आहे. बोट आता जमिनीवर जाईल का, अशी नाही, पाणी लागेल ना, ते एका जागेवरून दुसऱ्या जागेत पाणी लागेल, ते पाणी म्हणजे काय सायटोप्लाझम आहे. ठीक आहे, समजलं, एकदम सोपं. त्याच्यामध्ये आता पुढचं आपण सेल ऑर्गॅनिल जे आहे त्याच्यामध्ये आपण बघतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कोणतं बघतो, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. नावातच आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लक्षात घ्या, एंडो म्हणजे काय आतमध्ये, प्लाझ्मा म्हणजे काय सायटोप्लाझमच्या आत आहे, आणि काय ते रेटिक्युलम, रेटिक्युलेट म्हणजे फायबर सारखं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते कसे असतात, सॅक्स असतात, एक फ्लॅटन सॅक्स, म्हणजे चपट्या असे सॅक्स असतात. ठीक आहे, हे बघा इथे दाखवले. त्यांना काय म्हणतो आपण माहिती का, त्या सॅक्सला सिस्टर्नी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, सिस्टर्नी. आता ते पाईपलाईन असतात ॲक्च्युअली छोट्या. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे ना, त्याचं लोकेशन कुठं असते तुम्हाला मी सांगतो. त्याचे लोकेशन असते बघा
हे बघा सेल बघूया आपण डायरेक्ट. हे काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्याची लोकेशन असते तुमचे न्यूक्लिअर एन्व्हलप जे आहे न्यूक्लिअर एन्व्हलप त्याच्या भोवती, ठीक आहे, त्यालाच ते कनेक्टेड असतं. कधी काही काही सायंटिस्ट म्हणतात ते न्यूक्लिअर एन्व्हलप पासून डेव्हलप झालेलं आहे. कशापासून डेव्हलप झाले? न्यूक्लिअर एन्व्हलप. आता न्यूक्लियसमध्ये जे काय तयार होतं ना त्यांना बाहेर पॅसेज द्यायचं काम कोण करतं? ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. दुसरं त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बरोबर, रफ आणि स्मूथ. रफ काय? ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोसोम्स आहेत ते रफ स्ट्रक्चर सिस्टम म्हणून ते रफ आहे, ज्यांच्यावर नाही आहेत रायबोसोम ते काय स्मूथ आहे. आता या दोघांचं फंक्शन काय? एक तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय? त्या रायबोसोमला जागा देणे, त्या रायबोसोमला काय देणे? प्लॅटफॉर्म देणे, जागा देणे. रायबोसोमचं फंक्शन काय? प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काय? प्रोटीन सिंथेसिससाठी मदत करायचं काम कोण करतं? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो, ठीक आहे. मग स्मूथ काय करतो? मध्ये तुमचं फॅट असेल, कार्बोहायड्रेट, फ्लॅट किंवा जे काही फॅटी ॲसिड्स वगैरे असतील, ठीक आहे, किंवा ऑइल असेल, त्यांचं सगळ्यांचं प्रोडक्शनचं काम कोण करतं? तुमचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो, ठीक आहे. अशा प्रकारे हा झाला तुमचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ असेल किंवा रफ असेल, बघा स्मूथ इथं आहे, ठीक आहे. आता पुढचा भाग घेतला आपण, समजा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झालं. आता घेऊया आपण मायटोकॉन्ड्रिया. काय घेऊया आपण? मायटोकॉन्ड्रिया. ओके. हे बघा, ठीक आहे, इथं रायबोसोम द्यायचं, रायबोसोम घेऊया. रायबोसोम ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असतो, छोटे छोटे आपले ज्वारीचे दाण्यासारखं असतं, ठीक आहे. ॲक्च्युली पण त्याचा जेव्हा आपण डिटेल अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की ते पण ते स्ट्रक्चर आहे ते 2 सब युनिटपासून बनलेले. कशापासून? 2 सब युनिटपासून. आता रायबोसोमची साईज आपण कशामध्ये बघतो? स्वेडबर्गमध्ये, एसमध्ये मोजतो. कशामध्ये? एसमध्ये. इथे एस दिसत असेल तुम्हाला, एसमध्ये स्वेडबर्ग असेल, ठीक आहे. त्या 2 साईज असतात, एक 80S असतो आणि एक असतो 70S. आता 80S जो असतो कुठं असतो? एक म्हणजे प्रोकॅरियोटिक असतो, एक युकॅरियोट असतो. युकॅरियोटमध्ये सहसा 80S असतो आणि 70S कुठं असतो? प्रोकॅरियोटमध्ये असतो. आता त्याची सब युनिटची साईज लक्षात ठेवा. सब युनिट काय? 80S ची डिव्हिजन कसं असतं? एक स्मॉलर युनिट, लार्जर युनिट. स्मॉलर 40S, 60S, 60-40. आणि जे स्मॉल असतं ते 50-30, म्हणजे की 70चं डिव्हिजन कसं आहे? 50-30. 80चं कसं आहे? 60+40 आणि 70चं कसं आहे? इथं गणित लावू नका डोकं, 30. एवढं लक्षात ठेवा. रायबोसोमचं मेन फंक्शन काय आहे? रायबोसोमचं मेन फंक्शन काय? प्रोटीन सिंथेसिस करणं. काय करणं? प्रोटीन सिंथेसिस. काय करणं? प्रोटीन सिंथेसिस करणं. कुणाचं काम आहे? रायबोसोमचं. पुढचं आहे मायटोकॉन्ड्रिया, पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतो असतो. MCRचा आवडता क्वेश्चन आहे, बँकेचा आवडता क्वेश्चन आहे, सगळ्यांचा आवडतं आहे. काय? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचा रोल कुठं आहे? ATP तयार करणे. कुठं? रेस्पिरेशनमध्ये. कशामध्ये? रेस्पिरेशनमध्ये. ATP म्हणजे काय? त्याला आपण करन्सी ऑफ सेल म्हणतो, ठीक आहे. त्याचं स्ट्रक्चर बघा, हे बघा मायटोकॉन्ड्रिया असं फोल्डेड असतं मध्ये, ठीक आहे. आउटर मेम्ब्रेन असते, इंटर मेम्ब्रेन असते, मध्ये त्याच्या मॅट्रिक्स असतं, छोटे छोटे ग्रॅन्युल असतात, ठीक आहे. ह्याला आपण क्रिस्टी म्हणतो, याचा फोल्ड आहे त्याला आपण क्रिस्टी म्हणतो. ह्याच्यामध्ये पण रायबोसोम्स असतात, इंटर मेम्ब्रेन असते आणि त्याला स्वतःचा DNA असतो, सर्क्युलर DNA असतो, ठीक आहे. एक्स्ट्रा न्यूक्लिअर DNA म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. कुणाला? मायटोकॉन्ड्रियाला. त्याला स्वतःचा काय असतो? DNA असतो. ॲक्च्युली एक स्टोरी आहे, मी स्टोरी सगळ्यात शेवटी सांगेन तुम्हाला, ठीक आहे, क्लोरोप्लास्ट इन मायटोकॉन्ड्रियाची. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे मागं आपण काही सेल ऑर्गन बघितले, आता याच्या पुढचा जो सेल ऑर्गन आहे कोणता आहे? गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी ॲपॅरेटस म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? गोल्गी कॉम्प्लेक्स किंवा गोल्गी ॲपॅरेटस. आता काय ह्याचं नाव काय आहे? गोल्गी ॲपॅरेटस आहे, बरोबर आहे. कॅमिलिओ गोल्गी नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टने सेलचं ऑब्झर्वेशन करताना या सेल ऑर्गनेलचा शोध लावला, म्हणून त्याचं नाव त्याच्या नावावर ठेवलं. कोणतं? गोल्गी कॉम्प्लेक्स. आता मग अशी मी लिस्टमध्ये काय सांगितलं होतं की जे गोल्गी कॉम्प्लेक्स आहे त्याला आपण काय म्हणतो? पॅकेजिंग बॉडी. काय म्हणतो त्याला? पॅकेजिंग प्लांट म्हणतो आपण. काय म्हणतो? पॅकेजिंग प्लांट ऑफ सेल. आता पॅकेजिंग म्हणजे काय? म्हणजे सेलमध्ये समजा तुमच्या फॅटी ॲसिड तयार झाले, फॅट तयार झाले, लगेच त्याच्यावरती कॅरी बॅग हे करायची, त्या कॅरी बॅगमध्ये पॅक करायचं आणि पाठवायचं. म्हणजे पॅकेजिंग करायची, ट्रान्सपोर्ट करायचं. हे काम कुणाचं आहे? गोल्गी ॲपॅरेटस. लक्षात घ्या, मायटोकॉन्ड्रिया काय तुमचा पॉवर हाऊस आहे, ATP जनरेशन इन द रेस्पिरेशन, बरोबर आहे. तसं क्लोरोप्लास्ट काय तुमचं? किचन आहे, तिथं अन्न तयार होते. काय? किचन आहे. तसं गोल्गी बॉडी काय तुमची? पॅकेजिंग आहे, म्हणजे पॅकेजिंग करायची, ठीक आहे. तसं लायसोसोम काय तुमचं? किल करणे. लायसिस करणे म्हणजे किल करणे, ब्रेकडाऊन करणे, म्हणजे तुमचं संरक्षण करणे, बरोबर आहे. म्हणजे वॉचमॅन म्हणू त्याला आपण, ठीक आहे. म्हणजे जसं एखादा देश आहे, एखादं घर आहे, कोणी असं ती सिस्टीम आहे, तशी सेलला सिस्टीम आहे सेम, बरोबर आहे. बाउंड्री आहे म्हणजे सेल वॉल आहे,
ठीक आहे. तुम्ही जर आपलं जे अवतीभोवतीला आपण जे जगात राहतो त्या गोष्टीसोबत ह्या गोष्टी रिलेट केल्या ना, तर बायोलॉजी असेल, बॉटनी असेल किंवा जेनेटिक्स असेल, एवढा सोपा विषय कुठलाच नाही आहे. ठीक आहे. तर आता इथं बघा, हे जे गॉल्गी ॲपरेटस आहे तर जवळपास आता ह्याचं थोडंसं टेक्निकल भाग काय, नाव काय लक्षात ठेवायचं तुम्हाला. ही गॉल्गी बॉडी, ठीक आहे, ह्याचं स्ट्रक्चर तुम्ही काढलं. आता हे तुम्हाला सगळं पिशव्यासारखं दिसतंय, बॅग लाईक स्ट्रक्चर दिसतंय. ठीक आहे, सगळ्या पिशव्या आहे. ठीक आहे. तर त्याला त्यातली प्रत्येक पिशवी आहे त्याला सिस्टरनी म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? सिस्टरनी म्हणतो. काय म्हणतो? सिस्टरनी. आता तुम्ही म्हणाल सर हे स्ट्रक्चर आम्ही आधी कुठं तर बघितले. कुठं बघितलंय तुम्ही? हे असं सेम स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे का इथं? हे बघा, रफ आणि स्मूथ सेम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सारखं आहे. मग थोडा जर आपण डोक्याचा विचार केला, आपलं डोकं लावलं, थोडंसं कॉमन सेन्सचा यूज केला, तर लक्षात घ्या गॉल्गी बॉडी तयार कशापासून होती? हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ठीक आहे, जे डिवाइड होतं त्याच्यापासूनच नंतर कोण तयार होती? गॉल्गी बॉडी तयार होती. कोण तयार होती? गॉल्गी बॉडी. म्हणजे जर एक तर जुनी गॉल्गी बॉडी आहे त्याच्यापासून, किंवा जे त्याचे जे ह्याचे सिस्टरने, बघा इथं पण सिस्टरने आहेत. ठीक आहे, तुम्ही जर बघितलं इथं पण सिस्टरने. ठीक आहे, कशामध्ये? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. आता तुम्ही म्हणाल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाव अवघड आहे. मगाशी काय सांगितलं? नाव कसं लक्षात ठेवायचं? नाव फोडायचं. एंडो, एंडो म्हणजे काय? आतमध्ये. प्लाझ्मिक म्हणजे काय? सायटोप्लाझमच्या मध्ये. आणि रेटिक्युलम, रेटिक्युलम म्हणजे काय? दोऱ्या धाग्यासारखं, दोऱ्या धाग्यासारखं, याला आपण रेटिक्युलम म्हणतो. बरोबर आहे, सेम स्ट्रक्चर आहे. हे झालं काय तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि ते झालं तुमचं काय? गॉल्गी बॉडी. ठीक आहे. बघा, पॅकेजिंग प्लांट ऑफ सेल म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो? पॅकेजिंग प्लांट ऑफ सेल म्हणतो. त्याची एक एक पिशवी आहे ना, त्याला आपण सिस्टरनी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? सिस्टरनी म्हणतो. हे बघा, ट्रान्सपोर्ट वेसिकल, वेसिकल म्हणजे भांडं असतं. ठीक आहे, वेसिकल म्हणजे भांड्यात पॅक करायचं आणि पाठवायचं. ठीक आहे. हे इनकमिंग आहे आणि आउट गोईंग. म्हणजे कसं असतं माहिती का? झोमॅटो वगैरे बघितलं तुम्ही, ते काय करतात? ते काय पॅकेजिंगवालीच आहेत. इकडून हॉटेलमधून अन्न घ्यायचं, पॅक करायचं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. ठीक आहे. समजा सेलचा झोमॅटो म्हणजे काय? गॉल्गी बॉडी. हॉटेलमधून अन्न आलं, बघा इनकमिंग आलं का? ठीक आहे, भांड्यात आलं, त्या भांड्याला यांनी पॅक केलंय. बघा आता इथं इथं ओपन आहे, इथं क्लोज आहे, केलं पॅक. हे काय? आउट गोईंग आहे. हे काय? इनकमिंग आहे. आणि हे काय? तुमचं आउट गोईंग आहे. लक्षात घ्या, एकदम सोपं आहे, साधं आहे. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणतो? गॉल्गी बॉडी. काय म्हणतो त्याला? गॉल्गी बॉडी. ठीक आहे. ॲनिमल सेलमध्ये जर बघितलं ना, जनरली 10 ते 20 गॉल्गी बॉडी असतात. प्रत्येक सेलला किती असतात? एका सेलमध्ये 10 ते 20 असतात. हे काय लिहिलं नाही लिहिलं चालतं. गॉल्गी बॉडी नोन ॲज अ पॅकेजिंग प्लांट ऑफ अ सेल. त्यांचं जे स्ट्रक्चर असतं, सॅकलाइक स्ट्रक्चर असतं, वेसल्स असतं, त्यांना काय म्हणतो आपण? सिस्टरनी म्हणतो. ठीक आहे. बाहेरून येतात आणि परत बाहेर पाठवले जातात. काय करून? पॅकेजिंग करून. ठीक आहे. कशाचं? फॅट असतील किंवा दुसरे मॉलिक्युल असतील, ठीक आहे, तयार होणारे सेलमध्ये, त्यांना पॅकेजिंग करून पाठवायचं काम कोण करतं? तुमची गॉल्गी बॉडी करते. ठीक आहे. ह्याच्या पुढे आहे क्लोरोप्लास्ट. कोण? किचन. कोण? किचन. कशाचं? सेलचं. तुम्हाला माहिती आहे झाडाचे पानं का हिरवे असतात? कारण झाडाच्या पानात काय असतं? क्लोरोप्लास्ट असतं. मग क्लोरोप्लास्ट का हिरवा असतं? क्लोरोप्लास्टमध्ये कोणता पिगमेंट असतो? कलर क्लोरोफिल असतो. क्लोरोफिलचा रंग कसा असतो? ग्रीन असतो. क्लोरोफिलचा रंग ग्रीन का असतो? कारण जे व्हिजिबल लाईट असते, व्हिजिबल लाईटचं स्पेक्ट्रम असतं, आपण म्हणतो ना 400 ते 700 मायक्रोमीटरमध्ये. ठीक आहे. ते जे व्हिजिबल लाईटचं स्पेक्ट्रम आहे, लाईटमध्ये विबग्योर असतं. बरोबर आहे. विबग्योर म्हणजे काय? व्हायलेट, इंडिगो, ब्लू. बरोबर. जाताना हे पाणी पी म्हणतो ना आपण, जांभळा, तांबडा, नारंगी. ठीक आहे. जर तुम्ही सिक्वेन्स बघितला विबग्योरचा 400 ते 700, तर लक्षात घ्या नॉर्मल एक फिजिक्सचं एक फेनॉमेनॉन आहे. आपल्याला जगात जे काही दिसतं, समजा एखादा लाल कलर दिसतोय, एखाद्या वस्तूचा लाल कलर दिसतोय. लाल कलर का दिसतोय? कारण त्या वस्तूनं फक्त तोच कलर रिफ्लेक्ट केलाय. म्हणजे जे 7 कलर होते, म्हणजे विबग्योर होते, त्यातले बाकीचे कलर त्याने ॲब्सॉर्ब केले आणि फक्त लाल कलरच रिफ्लेक्ट केला. आणि जो कलर तो रिफ्लेक्ट करतो, जी वस्तू जो कलर रिफ्लेक्ट करतो, ती वस्तू आपल्याला त्याच रंगाची दिसते. त्यामुळं जे तुमचं क्लोरोफिल आहे, क्लोरोफिलचा रंग हिरवा काय? कारण क्लोरोफिल काय करतो? हिरवा रंग रिफ्लेक्ट करतो आणि बाकीचे रंग ॲब्सॉर्ब करतो. ठीक आहे. समजलं? सोपं आणि साध्या शब्दात. हे बघा, आता लक्षात घ्या, मला सांगा झाडाचं पान आहे. ठीक आहे. हे झाडाचं काय? पान आहे. मग मला सांगा सूर्य वर आहे. ठीक आहे. मग एक गोष्ट मला सांगा तुम्ही, झाडाच्या पानात 2 गोष्टी असतात. एक असतात क्लोरोप्लास्ट आणि एक असतात स्टोमॅटा. क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय आहे?
अन्न तयार करायचं, तुम्हाला फोटोसिंथेसिस करायचं आहे. आणि तुमचं जे स्टोमॅटा आहे त्याचं फंक्शन काय, ट्रान्सपिरेशन करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे पाणी सोडायचं आहे पाना थ्रू. मग मला एक गोष्ट सांगा, पानाचे 2 लेअर असते, अप्पर साईड असते, लोअर साईड असते. मग अप्पर साईडला काय पाहिजे, लोअर साईडला काय पाहिजे? साधी गोष्ट आहे. सूर्य कुठे आहे, वर आहे. सूर्यप्रकाश कसा पडतो, वरून खाली. मग पानाचा जो वरचा लेअर असतो ना तो जास्त हिरवा असतो आणि खालचा थोडासा पांढरा पांढरा असतो, म्हणजे फिकट असतो. का, पानाचा जो वरचा लेअर असतो ना त्याच्यावरती सगळे असतात क्लोरोप्लास्ट. काय असतात, क्लोरोप्लास्ट. आणि पानाचा जो खालचा डाऊन लेअर असतो त्याच्यावर असतं स्टोमॅटा. आता उलट करा, पानाचा वरचा लेअर खाली, म्हणजे जर क्लोरोप्लास्ट खालनं गेले तर फोटोसिंथेसिस व्यवस्थित होईल का, नाही. आणि समजा तुमचं जे स्टोमॅटा आहे, स्टोमॅटा वरच्या साईडनं आले तर डायरेक्ट सनलाईट पडेल, हीट वाढेल, हीट वाढल्यामुळे पाणी जास्तीत जास्त जाईल, उडून जाईल. जास्तीत जास्त पाण्याची काय होईल, वाफून जाईल. झाड टिकल का, नाही टिकणार. एकतर फोटोसिंथेसिस नीट होत नाही आणि पाणी नुसतं इव्हॅपोरेट होते. मग ह्याच्यामुळं काय होईल, त्या झाडाची डेथ होऊ शकते, बरोबर आहे. त्यामुळे निसर्ग आहे, सगळ्यात मोठा जादूगार कोण आहे, निसर्ग आहे. निसर्गानं खूप सगळ्या गोष्टींचा बारीक बारीक विचार केलेला आहे. त्यामुळं त्यानं क्लोरोप्लास्ट कुठं पाहिजे, पानाच्या वरच्या साईडला, अप्पर लेअरला. आणि स्टोमॅटो कुठं पाहिजे, पानाच्या खालच्या साईडला. ठीक आहे, ओके. ग्रीन कलर कशामुळे, ग्रीन पिगमेंट क्लोरोफिलमुळे. ठीक आहे, सरळ बघा. आता क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघितलं आपण, डबल मेम्ब्रेनच आहे, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. ठीक आहे, आता हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे बघितलं ना तुम्हाला, हे अशी एकावर एक कॉईन ठेवल्यासारखं दिसतं. ह्याला आपण काय म्हणतो, जे कॉईन ठेवलेलं आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅना. काय म्हणतो, ग्रॅना. आणि ह्याच्यामध्ये लिक्विड दिसतं, याला स्ट्रोमा. ग्रॅना आणि स्ट्रोमा, त्यातला एक कॉईन आहे ना त्याला आपण काय म्हणतो, थायलॉकेड. त्याला काय म्हणतो आपण, थायलॉकेड. आणि सगळे एकमेकांना कनेक्ट आहेत ट्रान्सफर करण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो, स्ट्रोमा लॅमिली. किंवा त्याला आपण काय म्हणतो, फ्रेट चॅनल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, फ्रेट चॅनल. फ्रेट चॅनल एकमेकांना ते कनेक्ट असतात. एक कॉईन काढला थायलॉकेड, एकत्र घेतले ग्रॅना, लिक्विड आहे ते स्ट्रोमा. आता फोटोसिंथेसिसमध्ये 2 रिॲक्शन होतात, की डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन. डार्क रिॲक्शन कुठं होते, तुमची स्ट्रोमामध्ये होते. कुठं होते, स्ट्रोमामध्ये. आणि लाईट रिॲक्शन जी असते ती कशामध्ये होते, ग्रॅनामध्ये. लाईट रिॲक्शन जेवढे होतात त्या ग्रॅनामध्ये होतात आणि हे स्ट्रोमामध्ये. आता फोटोसिंथेसिसमध्ये आपण पुढे बघणार आहे फोटोसिंथेसिस. ठीक आहे, तिथे डिटेलमध्ये आपण पुढं बघणार आहेत, तर तेव्हा आपण ते सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी सांगूया. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा तुमच्या एक क्वेश्चननुसार. पुढचा आहे सेल ऑर्गॅनिझम परॉक्सिझोम. काय, परॉक्सिझोम नाव आहे त्याच्या, परॉक्साईड, हायड्रोजन परॉक्साईड, म्हणजे H2O2. H2O2 ह्याला काय म्हणतो, हायड्रोजन परॉक्साईड म्हणतो. आता ह्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. एक लिपिड बायलेयर असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते, सर्क्युलर स्ट्रक्चर असते, छोटी मायक्रोवेल बॉडी कशामध्ये असते, आपल्या सायटोप्लाझम मध्ये असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये आहे परॉक्सिझोम. ह्याचं काम काय, हायड्रोजन परॉक्साईडला रिलीज करणे. काय, हायड्रोजन परॉक्साईडला रिलीज करणे, बस संपला विषय. पुढे लायसोझोम. लायसोसोम, सोम म्हणजे बॉडी. ठीक आहे, लायझोझोम किंवा लायसोसोम, लायसिस, लिसिस करणे. लिसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. काय करणे, लिसिस करणे म्हणजे ब्रेकडाऊन. एखाद्या गोष्टीचं ब्रेकडाऊन करणे. ठीक आहे, ब्रेकअप नाही, ब्रेकडाऊन. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला तोडणे, फोडणे. ठीक आहे, का, ह्याला काय म्हणतो, लायसोसोम म्हणतो. पण हे सेलसाठी करते, गरजेसाठी, आपल्या सेलच्या गरजेसाठी. हे वेसिकल म्हणजे भांडं असतं, ते जायचं त्याला आधी त्या भांड्यात घ्यायचं, मग मारायचं, डायरेक्ट तोडून टाकायचं. मग तोडतं कशानं, केमिकलनं. कोणते, एन्झाईम असतात. एन्झाईम कोणते असतात, हायड्रोलायटिक असतात. कोणते असतात, हायड्रोलायटिक एन्झाईम म्हणजे ॲसिडिक असतात. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दिस एन्झाईम मटेरियल डायजेस्टेड, त्या मटेरियलला डायजेस्ट करायचं. आणि देअर आफ्टर लायझोम्स आर कॉल्ड ॲज सेकंडरी लायझोम्स. ठीक आहे, जे हे गोष्टी करतात त्याला सेकंडरी लायझोम म्हणतो. ह्यांना सुसायडल बॅग्स ऑफ सेल म्हणतात. काय म्हणतो, सुसायडल बॅग्स ऑफ सेल. बेसिकली बॅग आहेत सुसायडल बॅग्स. म्हणजे समजा काय होतं माहिती का, जे कॅन्सरच्या सेल असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतं, तुमचा जो न्यूक्लियस किंवा DNA असतो ना, तो DNA काय होतो, रेप्लिकेट, त्याचा सिक्वेन्स चुकतो. चुकलेल्या सिक्वेन्सचा DNA ना तो तसा रेप्लिकेट होत राहतो. आणि तो तसाच रेप्लिकेट होत राहिला, त्या सेलची डिव्हिजन पण तशीच होते आणि सगळ्या सेल तशाच तयार व्हायला लागतात. म्हणजे ट्यूमर आली, गाठ आली म्हणतो ना आपण, का ती वाढ का झाली, ती तसंच ते मल्टिप्लिकेशन चालू आहे. ठीक आहे, पण आपल्या बॉडीमध्ये लगेच कुणाला काय खाल्लं की कॅन्सर होत नाही. ठीक आहे, का होत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये पॉवर असते. ती पॉवर कोणाकडे असते, लायसोसोमकडे. समजा
ती चुकीची सेल तयार झाली, ठीक आहे, आणि चुकीची सेल जर पुढे मल्टिप्लाय झाली तर कॅन्सर होईल. मग त्या सेललाच मारून टाकायचं. म्हणजे सेल काय करते, त्या सेलमध्ये कोण असतो, लायसोसोम असतो. ती सेल लायसोसोम सांगते काय कर, आपल्याला सुसाईड करायची, आपल्याला मरून जायचं आता. मग काय करतो, लायसोसोम जातो, ते जे तिथं बिघाड झालाय ते पिशवी भरतो, डायरेक्ट मारून टाकतो. म्हणून याला काय म्हणतो आपण, सुसाइडल बॅग्स ऑफ सेल. काय म्हणतो, सुसाइडल बॅग. फंक्शन काय, लायसिस ऑफ फूड अँड मायक्रोब्स. बरं, अजून एक सेलमध्ये दुसरे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आले आणि सेलला कळलं आता काही खरं नाही आपलं, लगेच लायसिस म्हणतो थांब, हे जातो बॅगमध्ये भरतो, त्याला मारून टाकतो, ठीक आहे. नंतर ऑटोलिसिस ऑफ सेल. ऑटोलिसिस म्हणजे स्वतःलाच मारून टाकायचं सेल, जे म्हणतो ना आपण हे सुसाइडल बॅग, त्यामुळेच म्हणतो ऑटोलिसिस ऑफ सेल. हे बघा, हे फॅगोसायटोसिस आहे. फॅगो आणि असते एक पिनोसायटोसिस. पिन्नो म्हणजे छोटे मायक्रोब किंवा छोट्या वस्तू असतील त्याला पिन्नो म्हणतो. फॅगो म्हणजे मोठे मॉलिक्युल असेल ना तर मला फॅगो म्हणतो, ठीक आहे. बघा आता सेल आहे, बॅक्टेरिया आलाय. हे बॅक्टेरियाला कसं मारतं बघा बरं का. हे जे आहे ना तुमचं लायसोसोम कसा मारतोय बघा, त्याला आधी डिटेक्ट केला, हा बॅक्टेरिया आहे, हे फॉरेन आहे, फॉरेन मटेरियल आहे, ठीक आहे. हे अँटीबॉडी जे म्हणतो त्या टाईपमध्ये. हा गेला आणि ह्यानं डायरेक्टली काय केलं, याला आता बॅगमध्ये भरलं आणि डायरेक्ट किल केलं. कोण आहे, लायसोसोम. प्रत्येकाची लय भारी काम आहे, सगळ्याचं वेगवेगळे काम आहे, ठीक आहे. आता स्पेरोझोम, नाव स्पेअर आहे, स्पेरोझोम. आता स्मॉल बॉडी असतात, त्यांच्यामध्ये पण वेसिकल असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये लिपिड असतं आणि ह्यांचं मेन काम काय, फक्त लिपिड स्टोरेज. म्हणजे आपल्या पूर्ण सेलमध्ये जेवढं लिपिड आहे त्याचं 98% लिपिड स्टोअर केलं जातं. कुठे केलं जातं, स्पेरोझोम मध्ये. कुठे केलं जातं, इथं नाही स्पेरोझोम, कुठे केलं जातं, स्पेरोझोम मध्ये. कुठे केलं जातं, स्पेरोझोम मध्ये. एवढं लक्ष द्या. पुढे आहे मायक्रोट्युब्युल्स. हे बघा, ते मायक्रोट्युब्युल्स असे. मायक्रोट्युब्युल्स काय आहे, फायबर्स मेड ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स आहेत आणि हे फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये असतं, एवढं लक्षात ठेवा. कुठं असतात, फक्त आणि फक्त हे प्लांट सेलमध्ये असतात. आणि यांचं मेन फंक्शन काय आहे, सेल डिव्हिजन वेळेस क्रोमोझोमला तोडण्यासाठी जे स्पायडरमॅनचं जाळं येतं, म्हणजे काय, स्पिंडल फायबर येतात. काय येतात, स्पिंडल फायबर. ते स्पिंडल फायबर तयार करायचं काम कोण करते, मायक्रोट्युब्युल्स. बघा, हे मायक्रोट्युब्युल्स असे असतात. कोण करतात, हे मायक्रोट्युब्युल्स. पुढचं आहे प्लांट सेल व्हॅक्युअल. व्हॅक्युअल म्हणजे काय, हे बघा, हे मोठं लट, ठीक आहे. सेलच्या मध्ये जे मोठं मोठं आहे त्याला आपण व्हॅक्युअल म्हणतो, व्हॅक्युम आहे. आणि त्याच्यामध्ये पण काहीतरी लिक्विड आहे, सेमी आहे, त्याला काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो आपण, त्याला सेल सॅप म्हणतो. काय म्हणतो त्याला, सॅप. साल्ट वॉटर असते ते, ठीक आहे. आणि त्यामध्ये काही डायजेस्टेड गोष्टी असतात, काही न्यूट्रिएंट असतात, सगळ्याच गोष्टी असतात सेलचं, ठीक आहे. त्याची जी मेम्ब्रेन असते त्याला टोनोप्लास्ट म्हणतो. त्याला पण एक मेम्ब्रेन असते, दिसते ही मेम्ब्रेन, हे बघा, ही मेम्ब्रेन आहे, त्याला आपण काय म्हणतो, टोनोप्लास्ट म्हणतो. काय म्हणतो त्याला, टोनोप्लास्ट. एखादी मॅच्युअर सेल आहे तिथे व्हॅक्युल साईज मोठी असते. जसं प्लांट सेलमध्ये व्हॅक्युल साईज मोठी असते, ॲनिमल सेलमध्ये छोटी असते, ठीक आहे. ॲनिमल सेलमध्ये छोटी असते आणि ॲनिमल्समध्ये एकापेक्षा जास्त व्हॅक्युल असू शकतात. सेलचा 80% जो व्हॉल्यूम आहे ते कोण ऑक्युपाय करते, व्हॅक्युअल करतं. कोण करतं, व्हॅक्युअल करतं. ओके, एवढंच लिहा आणि मार्क घ्या. पुढं महत्वाचा भाग आहे न्यूक्लियस. आता पुढचा भाग आहे महत्वाचा, कोण, न्यूक्लियस. नाव आहे त्याच्या. एखादा ॲटम घेतला, ॲटमच्या सेंटरला काय असतं, न्यूक्लियस असतं, बाजूने इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे. तसंच आपला जो सेल आहे, सेलचा ब्रेन किंवा सेलचं सगळं कंट्रोल कोण करतंय, न्यूक्लियस करतोय. आपला ह्युमन बॉडीचं सगळं कंट्रोल कोण करते, हा सेल मला न्यूक्लियस. का, कारण त्याच्यामध्ये काय आहे, DNA किंवा जेनेटिक मटेरियल म्हणजे क्रोमॅटिन फायबर असतात. क्रोमॅटिन फायबर जेव्हा सेल डिव्हिजनच्या वेळेस कंडेन्स होतात तेव्हा त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. पण जेव्हा क्रोमोझोमला आपण बारीक तोडतो ना, क्रोमोझोम म्हणजे काय असतो, लॉंग चेन ऑफ DNA असतो. काय असतो, लॉंग चेन ऑफ DNA. DNAलाच गुंडाळून क्रोमोझोम तयार केला जातो, ठीक आहे. हा काय असतो, क्रोमोझोम असतो. मग DNA असतो, त्यात थोडासा RNA असतो, ठीक आहे, जेनेटिक मटेरियलमध्ये. आता न्यूक्लियस आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हेरिटरी कॅरेक्टर किंवा जे जेनेटिक्स आहे, ओके, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तुम्हाला, न्यूक्लियस आहे. सेल डिव्हिजनमध्ये पण न्यूक्लिअर डिव्हिजन असते, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एक फ्लुइड असतं सगळं, त्याला न्यूक्लिओप्लाझम म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला, न्यूक्लिओप्लाझम किंवा न्यूक्लिअर सॅप म्हणतो आपण, ठीक आहे. न्यूक्लिओप्लाझम किंवा न्यूक्लिअर सॅप. न्यूक्लियसच्या अवतीभोवती पण एक भिंत असते, वॉल असते, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिअर एनव्हलप. काय म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिअर एनव्हलप. त्या एनव्हलप पण छोटे छोटे पोर्स असतात, त्याला म्हणतो न्यूक्लिअर पोर किंवा त्यालाच आपण ॲन्युली म्हणतो. काय म्हणतो आपण, ॲन्युली थ्रू ते ट्रान्सफर करतात सगळे जे मध्ये तयार झाले ना मटेरियल न्यूक्लियसमध्ये, ते ट्रान्सफर कशा थ्रू करतात, ॲन्युली
कशा थ्रू? ॲनोदी थ्रू करतात. आता त्यात क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमोझोम्स म्हणतो आपण. क्रोमॅटिन फायबर म्हणजे क्रोमोझोम असा लूज असतो नाही का फायबर सारखा, ठीक आहे, त्याला आपण क्रोमॅटिन म्हणतो. काय म्हणतो? क्रोमॅटिन असतो, ठीक आहे. हे न्यूक्लिअर एनवलप आणि न्यूक्लिअर पोर्स. त्याच्या पुढचं बघा न्यूक्लिओलस. सगळ्या सेंटरला काय असतं? एकच मिनिट. सेंटरला काय असतं? हा न्यूक्लिओलस असतो. तुमचा जो रायबोझोम आहे ना, रायबोझोम तयार कुठं होतो? न्यूक्लिओलसमध्ये. कुठं तयार होतो? न्यूक्लियस. तो पण ठीक आहे. आणि रायबोझोम आहे त्याच्यामध्ये RNA असतो. RNA म्हणजे रायबोझोमल RNA. ह्याचं पण सिंथेसिस कुठं होतं? न्यूक्लिओलसमध्ये होतं. न्यूक्लियसमध्ये नाही, न्यूक्लिओलसमध्ये, ठीक आहे. कुठं होतं? न्यूक्लिओलसमध्ये होतं. लक्षात ठेवा. कशामध्ये? तुमच्या न्यूक्लिओलसमध्ये होतं, ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्ण क्वेश्चन आहे. सगळ्या सेल ऑर्गनल आपण डिटेलमध्ये बघितल्यात. 3 ह्याच्यामध्ये क्लासिफाय करायचं त्याला. सेल वॉल. सेल वॉलचे 3 भाग झाले, ठीक आहे. एक आहे मिडल लॅमेला, प्रायमरी, सेकंडरी आणि प्लाझ्मा लेमा. दुसरा आहे तुमचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये तुम्ही घ्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्यात स्मूथ आणि रफ, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, रायबोझोम घ्या, ठीक आहे. गॉल्गी बॉडीज घ्या. नंतर काय घ्या तुम्ही? क्लोरोप्लास्ट घेतलं. नंतर सगळ्या सोमा बॉडी घ्या, स्पेरोझोम घ्या, परोक्सिझोम घ्या, लायसोझोम घ्या, मायक्रोट्युब्युल्स घ्या, ठीक आहे. हे सगळे तुम्ही गोष्टी इथं जर लिहिल्या तर बास, तुम्हाला आउट ऑफ मार्क 100% भेटणार. आउट ऑफ मार्क 100% भेटणार. मग परत तुम्ही न्यूक्लियसकडे आला. न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिअर एनवलप आहे, म्हणून न्यूक्लिओप्लाझम आहे, मग त्याचे पोर्स आहेत. आणि त्यानंतर नंतर आहे काय? न्यूक्लिओलस आहे, ठीक आहे. मग त्यात क्रोमॅटिन फायबर वगैरे सगळे आले. अशा प्रकारे योग्य प्रकारे तुम्ही मांडून जर उत्तर लिहिलं तर 100% तुम्हाला MPSC, UPSC, ॲग्री, डिग्री सगळीकडे मार्क पडतील, ठीक आहे. मग अशी म्हणलं तुम्ही लेक्चर शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगेल. ॲक्च्युली कसं आहे, तुम्ही जर नीट स्ट्रक्चर बघितलं, ठीक आहे, ते तुमचं जे क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया यांचा शेप जवळपास सेम आहे. आणि त्यांचा शेप आहे ना, त्यांना फ्लॅजेला पण आहे, त्यांचा शेप आहे ना बॅक्टेरियासारखा आहे. ते ॲक्च्युली काय होतं, जेव्हा सेल पूर्णपणे इव्हॉल्व झाली नव्हती तेव्हा हे जे बॅक्टेरिया होते, कोण? क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. हे सेपरेट इंडिपेंडेंट त्यांचं एक्झिस्टन्स होतं. मग त्या बॅक्टेरियांना जायला जागा नव्हती. आणि मग सेलला पण काय व्हायचं माहिती का? पूर्ण ऑर्गॅनिझम तयार करायच्यामध्ये एनर्जी पाहिजे आणि खायला अन्न पण पाहिजे. मग हे काय केले? त्या सेलकडे आले. त्या सेलला म्हणले, मायटोकॉन्ड्रिया म्हणला मला जागा पाहिजे राहायला. सेल म्हणले मी जागा देते, पण तुम्हाला काय देशील? म्हणलं मी तुला एनर्जी देईन, ATP तयार करून देईन. सेल म्हणले ठीक आहे, मध्ये क्लोरोप्लास्ट आला. क्लोरोप्लास्ट म्हणला मला जागा पाहिजे राहायला. मग सेल म्हणली मी जागा देते राहायला, तू काय देशील मला? ते म्हणले मी अन्न तयार करून देतो, मध्ये, ठीक आहे. म्हणजे सिम्बायोसिस आहे. हे दोघांना जागा दिली सेलनं आणि ह्यांनी दोघांनी आपापलं एक फंक्शन प्ले केलं, एक रोल प्ले केला सेलला चालवण्यासाठी. अशा प्रकारे हे तिघं मिळून एकत्र राहायला लागले आणि त्यामुळे तयार झाले आपले प्लांट सेल, ठीक आहे. एकदम सुंदर सोपी यांची प्रेमाची गोष्ट होती, ती गोष्ट मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. अशा प्रकारे आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खूप वेळा येईल तुम्हाला, जेनेटिक्समध्ये पण येईल, ठीक आहे. तर हे आपण जेनेटिक्समध्ये पण बघणार आहेत. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे हा आपण इथं कंप्लीट केलेला आहे. हा तुम्ही जेव्हा तुम्ही लेक्चर बघाल आणि लेक्चर बघितल्यानंतर जेव्हा आपले बुकलेट येईल त्या नोट्समध्ये अजून काही गोष्टी डिटेल ॲड करून तुम्हाला भेटल्या जाईल. मला एक मेन्शन करायचं आहे, हा कोर्समध्ये ना तुम्हाला फक्त व्हिडिओ भेटतील, कोणत्याही नोट्स वगैरे भेटणार नाही, कारण ते सेपरेट तुम्हाला पण जे लोक सबस्क्राईब करतील त्यांना ऑफरमध्ये ते बुकलेट पण भेटतील. प्रत्येक कोर्स एक बुकलेट राहील सेमिस्टर वाईज, सेट राहील, ठीक आहे. ते बुकलेट तुम्हाला लाईफ टाईमसाठी यूज करू शकता तुम्ही. MPSC, UPSC, तुमची डिग्री वगैरे सगळं याच फॉर्मॅटमध्ये राहील. ओके, ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश गिरी ॲग्री प्लसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. तर मागचं जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण इम्पॉर्टन्स स्कोप ऑफ प्लांट फिजिओलॉजी बघितलंच. त्यानंतर आपले जे सेल ऑर्गनली आहेत, प्लांट सेल, हे आपलं डिटेल स्टडी आपण केलेला आहे. तो क्वेश्चन, त्याचा आन्सर रायटिंग कसं करायचं, तो कसा लिहायचा आणि कुठले पॉईंट किती लिहायचे, ठीक आहे, सगळे लिस्ट वगैरे त्यात व्यवस्थित सांगितले. तर आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन काय? व्हॉट इज द रोल अँड सिग्निफिकन्स ऑफ वॉटर? म्हणजे आपलं जे पाणी आहे त्याचा रोल काय आणि त्याचा फायदा काय, ठीक आहे. अँड एक्सप्लेन डिफ्युजन. आता इथे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, ती कन्सेप्ट आपल्याला बघायची. कोणतं? डिफ्युजन, इम्बिबिशन, ऑस्मॉसिस,
प्लाझ्मोलिसिस आणि त्याचा सिग्निफिकन्स. हे सगळे कन्सेप्ट आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहेत. प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येकाचा रोल, त्यांचा सिग्निफिकन्स, सगळ्या गोष्टी. पण त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, क्वेश्चन विचारलाय त्या सिक्वेन्सने जाऊ, रोल आणि सिग्निफिकन्स ऑफ वॉटर. ठीक आहे. आता पाण्याचं महत्व काय ते सगळं इथे. आता तुम्ही म्हणतो पाणी कशासाठी असतं, झाडाला पाणी द्यायचं, का द्यायचं, रोल काय. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा पाणी का लागतं झाडाला. आपल्याला पाणी का लागतं, आपण पाणी का पितो, कारण काय, आपली पूर्ण बॉडी 70% बॉडी आपली पाण्यापासून बनलेली आहे. ठीक आहे. आपल्या बॉडीत कुठल्याही सेलला आपल्याला न्यूट्रिएंट पोहोचवायचे तर पाणी लागणारच आहे. तसं झाडामध्ये सुद्धा, झाड जेव्हा पाणी शोषतं, ॲब्सॉर्ब करतं, तेव्हा जे ते न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट त्या पाण्यासोबत झाडामध्ये येतात आणि ते प्रत्येक पानापर्यंत जातात. आता पाणी पानापर्यंत पोहोचणं का महत्त्वाचं आहे, तर तुम्ही जर फोटोसिंथेसिसची जर प्रक्रिया बघितली, रिॲक्शन बघितली, ती कशापासून आहे, H2O + CO2. ठीक आहे. H2O + CO2 म्हणजे तुम्हाला पाणी लागणार आहे 100%. फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न तयार करण्यासाठी कशाची गरज असते, पाण्याची. आपल्या किचनमध्ये पाण्याशिवाय अन्न तयार होऊ शकतं का, नाही होऊ शकत. तसं झाडामध्ये सुद्धा पाण्याशिवाय अन्न तयार होईल का, नाही होणार. आता लक्षात घ्या, वॉटर टिपिकली कॉन्स्टिट्यूट 80 to 95% ऑफ द मास ऑफ ग्रोईंग प्लांट टिश्यू. म्हणजे झाडाच्या टिश्यू सुद्धा कशापासून म्हणजे पाण्यापासून. किती पाणी असतं, 80 ते 95%. वॉटर इज द मेन कॉन्स्टिट्यूट ऑफ प्रोटोप्लाझम. आता प्रोटोप्लाझम मग अशी बघितलं होतं, प्रोटोप्लाझम म्हणजे काय, न्यूक्लियस प्लस सायटोप्लाझम. म्हणजे काय, प्रोटोप्लाझम म्हणजे सेल म्हणणं, फक्त सेल वॉल काढली जे काय राहतं त्याला प्रोटोप्लाझम म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं पाणीच आहे, कारण सायटोप्लाझमचे लिक्विड आहे, सेम फ्लुइड कशापासून आहे, पाण्यापासून बनलंय. ठीक आहे. त्यामध्ये किती असतं, 90 ते 95% पाण्याचं वजन असतं. ठीक आहे. इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर प्रोटोप्लाझम बिकम इनएक्टिव्ह अँड इव्हन किल्ड. पाणीच नसेल तर ते पंक्चर होईल ना, प्रोटोप्लाझम टिकणार आहे का, नाही टिकणार आहे. डिफरंट ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्यूएंट ऑफ प्लांट सच ॲज कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, एन्झाईम लूज देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज इन द ॲब्सेन्स ऑफ वॉटर. पाणी नाही तर हे सुद्धा डिस्ट्रॉय होऊन जातात, त्यांच्या प्रॉपर्टीज सगळ्या ते लूज करतात. ठीक आहे. वॉटर पार्टिसिपेट डायरेक्टली इन मेनी मेटाबॉलिक प्रोसेसेस. जेवढ्या काय मेटाबॉलिक प्रोसेस आहेत, अन्न तयार करणं म्हणजे कॅटाबॉलिक प्लस ॲनाबॉलिक, फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, ट्रान्सपिरेशन असेल, ॲब्सॉर्प्शन असेल, न्यूट्रिएंट अपटेक असेल, काहीही असू द्या, सगळ्या गोष्टीसाठी काय लागतं तुम्हाला, पाणी. इंटर कन्व्हर्जन ऑफ कार्बोहायड्रेट अँड ऑर्गॅनिक ॲसिड्स डिपेंड ऑन हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस वॉटर बघतो आपण कशामध्ये, फोटोसिंथेसिस लाईट रिॲक्शन. ठीक आहे. त्याला इलेक्ट्रॉन पण कुठून भेटतोय, H2 पासून भेटतोय, कशापासून, पाण्यापासून. ठीक आहे. वॉटर इन्क्रीजेस द रेट ऑफ रेस्पिरेशन. वॉटर काय करतो, रेस्पिरेशनचा रेट काय करतो, वाढवतो. सीड्स रेस्पायर फास्ट इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. आपल्या जे बिया असतात त्यांचं रेस्पिरेशन फास्ट होतं. क्या त्यांचं रेस्पिरेशन फास्ट होतं कधी, पाण्याच्या संपर्कात आल्यावर. जर्मिनेट का होतात, सीड जर्मिनेट होणं म्हणजे काय, सीड जर्मिनेट होणं म्हणजे त्यांचा रेस्पिरेशन रेट वाढतो. सीड आता हवेत ठेवल्यावर जर्मिनेट होतं का, नाही. कुठे ठेवलं होतं, पाण्यात ठेवल्यावर. का होतं, कारण पाणी काय करतं, तर सीडचा रेस्पिरेशन रेट वाढवतं. जेवढा जास्त रेस्पिरेशन रेट तेवढा फास्ट सीड काय होतं, मॅच्युअर होतं आणि त्याचं झाडात रूपांतर होतं. म्हणजे त्याला काय होतं, कोंब फुटतं. बरोबर आहे, सीडला. कशामुळं, पाण्यामुळं. वॉटर इज अ सोर्स ऑफ हायड्रोजन ॲटम. काय, वॉटरमधून काय भेटतं आपल्याला, हायड्रोजन ॲटम भेटतो. फॉर द रिडक्शन ऑफ CO2. फोटोसिंथेसिसमध्ये CO2चं रिडक्शन करायचंय. रिडक्शन कशाने होतं, हायड्रोजननं. तो हायड्रोजन कुठून भेटतो आपल्याला, पाण्याकडून. वॉटर ऍक्ट्स ॲज अ सॉल्वंट अँड ऍक्ट्स ॲज अ कॅरियर फॉर मेनी सबस्टन्सेस. सॉल्वंट पण आणि कॅरियर सोबत घेऊन जायचे न्यूट्रिएंट. ठीक आहे, पूर्ण झाडामध्ये. वॉटर प्रेझेंट इन व्हॅक्युल. मग आपण जे मागचं क्वेश्चन होतं त्यामध्ये बघितलं, सेलचं व्हॅक्युल आहे, सेल सॅप आहे त्याच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. आणि ते काय करतं माहिती का, व्हॅक्युल काय करतं, मधनं प्रेशरना मेंटेन करतं सेलवर. जेवढं सेलवर बाहेर नसतं तेवढंच मधून पण पाहिजे. आणि ते मधून जे प्रेशर आहे ना ते कोण मेंटेन करतं, व्हॅक्युल करतं. का, व्हॅक्युलमध्ये काय असतं, पाणी. त्याला आपण टर्जिड प्रेशर म्हणतो. काय म्हणतो, टर्जिड प्रेशर म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, टर्जिड प्रेशर म्हणतो. वॉटर हेल्प्स इन ट्रान्सलोकेशन ऑफ सोल्यूट. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोल्यूट नाही जात. वॉटर महत्वाचं आहे. इन ट्रॉपिकल प्लांट्स. ट्रॉपिकल म्हणजे विषुववृत्ताच्या जवळचे प्लांट्स. वॉटर प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन थर्मल रेग्युलेशन. झाडाचं टेम्परेचर मेंटेन करायचं तुम्हाला. ठीक आहे. कशाची गरज आहे, झाडाला थंड करायची गरज आहे. वायरने जास्त गरमी आहे तर झाड कसं राहिलं पाहिजे,
थंड राहिले पाहिजे. झाड थंड ठेवायचं काम कोण करतं इथं? पाणी. कोण करतं? पाणी ॲज अ कुलंट म्हणून. द इलॉंगेशन ऑफ फेज ऑफ सेल ग्रोथ डिपेंड्स अपॉन ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जी सेल ग्रोथ आहे, सेल जेव्हा वाढते तिची जी इलॉंगेशन फेज असते ती कशावर डिपेंड असते? तुमच्या वॉटरवर. जेव्हा आपण ग्रोथ चॅप्टरवर क्वेश्चन बघणार तेव्हा ते हा पॉईंट इथं क्लिअर होऊन जाईल. अशा प्रकारे हे वॉटरचा काय रोल आहे, सिग्निफिकन्स आहे, इम्पॉर्टन्स आहे. पुढचा प्रॉपर्टी ऑफ वॉटर, पाण्याच्या प्रॉपर्टी बघूया. ठीक आहे. आता इलेक्ट्रोलाइट असेल, नॉन इलेक्ट्रोलाइट असेल, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचा उपयोग करून ब्रेकडाऊन करायचं असेल तुम्हाला, तिथं महत्त्वाचं काय? सॉल्व्हंट असणं. ते सॉल्व्हंट काय असतं? पाणी. पाण्याची स्पेसिफिक हीट कशी आहे? हाय. कशी आहे स्पेसिफिक हीट? हाय. लॅटंट हीट कशी आहे? हाय. लॅटंट म्हणजे स्वतःची हीट, पाण्याची स्वतःची हीट. लॅटंट म्हणजे छुपी, पाण्यानं स्वतःमध्ये लपून ठेवलेली हीट आहे, एनर्जी. ती कोणाची? स्वतःची, पाण्याची आहे, बाहेर न घ्यायची गरज नाही. ती पण कशी आहे? स्वतःची पाण्याची. लॅटंट हीट ऑफ वेपरायझेशन कशी आहे? हाय. पाणी बोथ कोएझिव्ह आणि ॲडिझिव्ह प्रॉपर्टी. कोएझिव्ह म्हणजे एकमेकाच्या, को म्हणजे सेम, हेजन म्हणजे धरून ठेव, एकमेकाच्या पार्टिकलला पण धरून ठेवतं आणि दुसऱ्यांना पण धरून ठेवतं पाणी. बरोबर आहे? चिटकन लगेच का सोडून देतं? नाही सोडत. ठीक आहे. ते झालं ॲडिझिव्ह. ॲड म्हणजे वेगळं, म्हणजे ॲडिझिव्ह म्हणजे काय? फेविकॉल वगैरे दोन वेगळे सरफेस चिटकवणं म्हणजे ॲडिझन झालं. दोन सेम सरफेस चिटकून धरणं त्याला कोएझन म्हणतो. ठीक आहे. हे दोन्ही गोष्टी पाणी करतं. पाण्याचं सरफेस टेन्शन कसं आहे? हाय. पाण्याचं सरफेस टेन्शन कसं आहे? हाय असतं. हाय स्ट्रेंथ असते. परत टेम्परेचर स्टॅबिलाइज करतं पाणी. बरोबर आहे? परत ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे लाईट इझिली जाते. आणि पाणी विस्कोसिटी कमी. विस्कोसिटी म्हणजे चिकट पाणी ना, पाण्यात चिकट पास्तक पाणी नसतं. चिकट असतं का? नसतं. तेल चिकट असतं, मध चिकट असतो, डिंक चिकट असतो. ठीक आहे. विस्कोसिटी जास्त असते. जेवढं घट्ट पाणी घट्ट असतं का? नाही, पातळ असतं. म्हणजे विस्कोसिटी कशी आहे त्याची? कमी. ठीक आहे. ह्या झाल्या पाण्याच्या प्रॉपर्टी. काय झाल्या? वॉटरच्या प्रॉपर्टी झाल्या. आता याच्या पुढे बघा, डिफ्युजन. काय ते? डिफ्युजन आहे. डिफ्युजन म्हणजे काय? द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स, द मुवमेंट ऑफ पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स फ्रॉम रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन. लक्षात घ्या. आता फ्यूज होणे नावातच त्याच्या, बरं का. डिफ्युजनचा मराठीत अर्थ घालून पसरणे, स्प्रेड होणे. फ्युजन म्हणजे काय? एकत्र धरून ठेवणे. डिफ्युजन म्हणजे काय? डिफ्यूज होणे काय? डिफ्युजन म्हणजे काय? पसरणे. फ्युजनच्या अपोजिट डिफ्युजन. फ्युजनच्या अपोजिट काय? डिफ्युजन. त्याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे. द रेट ऑफ डिफ्युजन ऑफ गॅसेस इज फास्टर. आता बघा, तिकडं किचनमध्ये काहीतरी कोणतरी करतंय, इथपर्यंत वास येतो. कशामुळं? डिफ्युजनमुळं. गॅस लवकर जास्त पसरतो, डिफ्यूज होतो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण डिफ्युजन म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन म्हणतो. पुढचं, रेट ऑफ डिफ्युजन इन्क्रीज. जर रेट ऑफ डिफ्युजन इन्क्रीज झाला. आता हा मागं सांगितलं होतं हायर कॉन्सन्ट्रेशन, लोअर कॉन्सन्ट्रेशन. काय होतं? किचनमध्ये एखादी वस्तू, म्हणजे किचनमध्ये काम चालू आहे, ठीक आहे, म्हणजे कोणतरी काहीतरी शिजवते, त्याचा वास इकडे येतो थोड्या वेळ. काय येतो? आता मला सांगा, सगळ्यात जास्त तो जो गॅस आहे निघणारा, ज्याच्यामुळे वास येतो, तो गॅसचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त कुठं येतं? किचनमध्ये. इथं आहे का? नाही. मग तो कुठून कुठं जातोय? तो जिथं जास्त आहे तिकडून, जिथं कमी आहे तिकडे. बरोबर आहे? म्हणजे जास्तकडून कमीकडे. बरोबर आहे? असा त्याचा फ्लो असतो. त्याला आपण म्हणतो, काय म्हणतो? रिजन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. कुठेही किचनमध्ये. टू रिजन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुठं आहे? जिथं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे, म्हणजे इथं हॉलमध्ये. ठीक आहे. पाण्याचं पण तसं असतं सेम. ठीक आहे. आता बघा, पाणी कसं वाहतं? जिकडं जास्त आहे तिथून, जिकडं कमी आहे तिकडे. बरोबर आहे? म्हणजे पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जिकडे जास्त आहे तिकडून पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन तिथं कमी आहे, तिकडं वाहतं ना. समजलं? ह्याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन म्हणतो. याला आपण काय म्हणतो? डिफ्युजन. ठीक आहे. आता रेट ऑफ डिफ्युजन इन्क्रीजेस. आता हा जो रेट आहे तो वाढतो. कधी वाढतो? डिफ्युजन प्रेशर ग्रेडियंट इज स्टीपर. बरोबर आहे? जर तुमचा डिफ्युजन प्रेशर, म्हणजे त्यासाठी काहीतरी प्रेशर पाहिजे, डिफ्युजन प्रेशर, ठीक, तो जर स्टीपर असेल, स्टीपर म्हणजे डायरेक्ट एकदा खाली जाणारा किंवा वर जाणारा, एकदम स्टेडी नसणारा. दुसरं म्हणजे टेम्परेचर जास्त वाढलं. टेम्परेचर जेवढं जास्त तेवढं फास्ट डिफ्युजन. का? जेवढं टेम्परेचर जास्त वाढतं तेवढं ते वॉटर मॉलिक्यूल असेल किंवा गॅस मॉलिक्यूल असतील, त्यांच्यामधलं बॉन्ड आहे ना लूज होतात. जेवढे बॉन्ड लूज झाले तेवढे जास्त पसरते लवकर. डेन्सिटी ऑफ डिफरंट पार्टिकल्स इज लेसर.
जेवढी दुसऱ्या पार्टिकलची डेन्सिटी कमी तेवढी जास्त इझिली वाहतात. मीडियम थ्रू विच डिफ्युजन ऑकर्स इज लेस कॉन्सन्ट्रेटेड. जे मीडियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी पाहिजे, ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त पाहिजे, तरच डिफ्युजनचा रेट कसा असतो, जास्त असतो. ठीक आहे. ऑस्मोसिस कसं आहे आता त्यासारखंच आहे. ऑस्मोसिस पण कसं आहे त्यासारखे, पण ऑस्मोसिस काय असतं बघा आता. द डिफ्युजन ऑफ सॉल्व्हंट म्हणजे पसरणे. सॉल्व्हंट आणि सोल्यूट. सोल्युशनमध्ये सोल्युशन कशापासून बनलेलं असतं, सॉल्व्हंट प्लस सोल्यूट. आता सॉल्व्हंट आणि सोल्यूट म्हणजे काय, समजा एका भांड्यामध्ये पाणी घेतले बिकरमध्ये आणि त्यामध्ये मीठ टाकलं आणि पाणी मिक्स केलं, ते सोल्युशन झालं, साल्ट सोल्युशन झालं. पण ते बनलं कशापासून, वॉटर आणि सॉल्ट. आता वॉटर आणि सॉल्ट पैकी जास्त काय, वॉटर आहे का सॉल्ट आहे, वॉटर आहे. म्हणजे याची क्वांटिटी जास्त असते ते झाला सॉल्व्हंट, म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं सॉल्व्हंट. आणि दुसरा आहे सोल्यूट. सोल्यूट काय झालं, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं ते झालं सोल्यूट, म्हणजे काय झालं साल्ट. साल्ट इज अ सोल्यूट. आणि यांना एकत्र येऊन काय झालं सोल्युशन. मग मला एक गोष्ट सांगा, आता हे सॉल्व्हंट आहे म्हणजे वॉटर आहे, ठीक आहे. सोल्युशन मधलं जे सॉल्व्हंट आहे त्याचं डिफ्युजन होणे, काय होणे त्याचं डिफ्युजन म्हणजे पसरणे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे एक मेम्ब्रेन असते, त्याच्यामधनं ते सोल्यूट येत नाही, फक्त सॉल्व्हंट येतं. म्हणजे एक मेम्ब्रेन आहे, गाळणी आहे, त्याच्यावर मी मिठाचं पाणी टाकलं, पण त्यातनं फक्त पाणीच खाली गेलं आणि मीठ वरच राहिलं. बरोबर आहे. पूर्ण सोल्युशनला त्यानं जाऊ दिलंय का, नाही, अर्धच जाऊ दिले, म्हणजे पाणीच गेले, म्हणून त्याला सेमी म्हणतात. परमिएबल म्हणजे परमिशन दिली त्यानं, पास होण्यासाठी परमिशन दिली जाण्यासाठी. कुणाला, आपण फक्त सॉल्व्हंटला. पूर्ण सोल्युशन दिली का, नाही, म्हणून त्याला आपण सेमी परमिएबल म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मोसिस. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ऑस्मोसिस. ह्याचा उपयोग फिल्टर करण्यासाठी होतो. तुमचं जे फिल्टर असतात घरात, आरो म्हणतो आपण. आरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस असतं. आरो म्हणजे काय असतं, रिव्हर्स ऑस्मोसिस. ठीक आहे, ह्याचा उपयोग तिथे केला जातो. ठीक आहे, हे झालं ऑस्मोसिस. आता एंड ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑफ अ लिव्हिंग प्लांट सेल इज प्लेस्ड इन वॉटर. आता लक्षात घ्या, अजून एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशनवरून, कुणाच्या, सोल्यूटच्या, म्हणजे मीठ, आपण सोल्यूट म्हणजे मीठ धरू समज. सोल्यूटच्या कॉन्सन्ट्रेशनवरून सोल्युशनचे 3 प्रकार पडतात. सोल्युशनचे किती प्रकार पडतात, 3 प्रकार. लक्षात घ्या, कोणकोणते. एक असतं हायपोटोनिक, एक असतं हायपरटोनिक. हे दोन आधी लक्षात घ्या. हायपो म्हणजे काय, कमी, हायपर म्हणजे जास्त, टोनिक म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्याला म्हणतो आपण हायपोटोनिक. म्हणजे मिठाचं प्रमाण, पाणी घेतलंय, 1 लिटर पाण्यामध्ये मी 5 ग्राम मीठ टाकले एका सोल्युशनमध्ये, आणि 1 लिटर पाण्यामध्ये मी 10 ग्राम मीठ टाकले. आता यातलं हायपोटोनिक कुठलं आहे, 5 ग्राम मिठावालं. का, त्यात मिठाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे, म्हणजे सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, कमी आहे, म्हणून त्याला आपण हायपोटोनिक म्हणतो. आता दुसरं हायपर म्हणजे माहिती तुला, हायपर व्हायला म्हणजे काय, जिथं सोल्यूटचं प्रमाण जास्त आहे. कसं आहे, जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, त्याला म्हणतो हायपरटोनिक. त्याला काय म्हणतो आपण, हायपरटोनिक. ठीक आहे. आता एंड ऑस्मोसिस म्हणजे काय, लिव्हिंग प्लांट सेल इज प्लेस्ड इन अ वॉटर और हायपोटोनिक सोल्युशन, म्हणजे तिथं सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. हुज ऑस्मोटिक प्रेशर इज लोअर दॅन द सेल सॅप. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर, हे ऑस्मोसिस म्हणजे पाणी वाहतंय मध्ये जाते, त्याचं एक प्रेशर आहे. सेल सॅप आहे, सेलमध्ये सेल सॅप कुठे, व्हॅक्युअलमध्ये. ठीक आहे, त्यानं पण एक प्रेशर देते सेलवर, मधून सेल वॉलवर पण प्रेशर असतं आणि बाहेरनं पण सेल वॉलवर प्रेशर असतं. पण ते दोन्ही प्रेशर जर मॅच झाले तरच सेल टिकून राहते. दोन्हीपैकी मधलं जर प्रेशर कमी झालं तर बाहेरचं वाढून सेल फुटून जाईल, म्हणजे पंक्चर होईल. किंवा बाहेरचं प्रेशर कमी झालं आणि मधलं प्रेशर वाढलं, ठीक आहे, बाहेरचं कमी झालं तर मधलं जास्त होईल, त्यामुळे सेल फुटून जाईल डायरेक्ट. दोन्ही मेंटेन पाहिजे. आणि सेलमध्ये ते प्रेशर कोण मेंटेन करतं, सेल सॅप किंवा व्हॅक्युअल म्हणजे लिक्विड असतं ते करतं. ठीक आहे. जर हे जे हायपोटोनिक सोल्युशन आहे, सॉल्व्हंट, त्याचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे ते कमी आहे कोणापेक्षा, सेल मधल्यापेक्षा, त्या ऑस्मोसिसला काय म्हणतात, एंड ऑस्मोसिस. काय म्हणतात त्याला, एंड ऑस्मोसिस म्हणतात.
एंडोऑस्मोसिस आणि एक्झोऑस्मोसिस आहे, ठीक आहे. सॉरी मला चुकलं, हे एंडोऑस्मोसिस आणि एक्झोऑस्मोसिस आहे. एंडो म्हणजे आतमधलं, एक्झो म्हणजे बाहेरचं. इफ द प्लांट सेल इज प्लेस्ड इन हायपरटोनिक, इथं हायपोटोनिक आहे, इथं हायपरटोनिक आहे, ठीक आहे. हायपरटोनिक म्हणजे काय, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर सेलचा पेक्षा जास्त आहे आणि ह्याचं ऑस्मोटिक प्रेशर सेलचा पेक्षा कमी आहे. हायपो म्हणजे सगळंच कमी आलं, ठीक आहे. द वॉटर कव्हर आउट द सेल सॅप इन टू द आउटर सोल्युशन अँड सेल बिकम फ्लॅसिड. सेल कसे चपटे होते, फ्लॅसिड होते. सेल कसे होते, फ्लॅसिड होते, ठीक आहे. ह्याच्यात इथं फुगते आणि इथं फ्लॅसिड होते. ह्याला आपण एक्झॉस्मोसिस म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण, एक्झॉस्मोसिस. ह्याला काय म्हणतो, एक्झॉस्मोसिस. आता एंडोऑस्मोसिस म्हणजे काय, बाहेरनं पाणी मध्ये जाणे सेलमध्ये, त्यामुळे सेल होणे फुगणे. आणि एक्झॉस्मोसिस म्हणजे काय होणं माहिती का, मधलं जे पाणी आहे ते बाहेर येणं, सेलच्या मधलं बाहेर येणं, त्याला म्हणतो एक्झॉस्मोसिस. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया की जो ऑस्मोसिस आहे, ऑस्मोसिसचं जे सिग्निफिकन्स आहे, तो सिग्निफिकन्स बघूया. त्या ऑस्मोसिसचा उपयोग काय आहे ते आपण बघूया, ठीक आहे. तर लक्षात घ्या, लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर आर ऍब्सॉर्ब बाय रूट्स फ्रॉम द सॉइल बाय ऑस्मोसिस. कारण ऑस्मोसिस म्हणजे काय, पाण्याची एंट्री कशा थ्रू, सेमी परमिबल. सेमी परमिबल मेम्ब्रेन कुठं असतात, तुमचे रूट हिअर असतात, रूट असतो तिथं सेमी परमिबल मेम्ब्रेन असतात. का, तुम्हाला त्या मातीमध्ये काही पाणी काय सेपरेट नाही, ते त्या सोल्यूट सोबत, मातीसोबत, न्यूट्रिएंट सोबत मिक्स आहे. मग त्या पाण्याला घ्यायचं आहे, तर त्या पाण्यासोबत ते मातीचे कण येतील. मग ते मातीचे कण झाडात आलं, झाड टिकल का, नाही, बरोबर आहे. त्यामुळे ती मेम्ब्रेन कशी आहे, सेमी परमिबल मेम्ब्रेन आहे. कशी मेम्ब्रेन आहे, सेमी परमिबल. आणि जर ऑस्मोसिस नसतो ते सगळं चिखलमध्ये आलं असतं, त्यामुळे झाड तुमचं काय गेलं असतं, मरून गेलं असतं, ठीक आहे. तर हे वॉटरमध्ये घ्यायचं ना तुम्हाला, तर ऑस्मोसिस पाहिजे. सेल टू सेल मुवमेंट ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस डिझॉल्व, इट इन्व्हॉल्व्स ऑस्मोसिस. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये सुद्धा पाणी पाठवायचं असेल तर तिथं कशाची गरज आहे तुम्हाला, ऑस्मोसिसची. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा डिपेंड अपॉन द टर्गर प्रेशर ऑफ गार्ड सेल्स. जे तुमचं ओपनिंग आहे स्टोमॅटचं, ओपनिंग क्लोजिंग कशावर डिपेंड असतं, तुमच्या गार्ड सेलवर. आणि गार्ड सेल म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर जे ना, त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. ऑस्मोसिसमुळं टर्जिडिटी ऑफ अ सेल अँड हेन्स द शेप और फॉर्म ऑफ अ ऑर्गन मेंटेन. ऑस्मोसिसमुळे टर्जिडिटी, टर्जिड प्रेशरमध्ये मधलं सेलमध्ये जे पाणी आहे किंवा सेलमध्ये जे काही लिक्विड आहे त्याचं त्या सेल वॉलवर जे प्रेशर एक्झर्ट करतं त्याला टर्गर प्रेशर. म्हणजे आतमधून, सेलच्या आतमधून जे प्रेशर एक्झर्ट केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, टर्गर प्रेशर. काय म्हणतो आपण त्याला, हे टर्गर प्रेशर, ठीक आहे. मग त्यासाठी ऑस्मोसिस महत्वाचं आहे. द रेजिस्टन्स ऑफ प्लांट्स टू ड्रॉट अँड फ्रॉस्ट इन्क्रीज विथ इन्क्रीज इन ऑस्मोटिक प्रेशर, ठीक आहे. जेवढं जास्त ऑस्मोटिक प्रेशर तेवढं जास्त रेजिस्टन्स. लक्षात ठेवा. टर्जिडिटी ऑफ सेल्स ऑफ अ यंग सीडलिंग अलाउज देम टू कम आउट ऑफ द सॉइल. हे टर्जिडिटीमुळेच जे सीडलिंग आहे म्हणजे छोटे रोप आहेत, ठीक आहे, कोंबाला त्याला पाणी आले, रोपट तयार झालं बी पासून, त्यांना वर यायचं ते कशासाठी, म्हणून ऑस्मोसिसमुळे. पुढचा इम्बिबिशन. इम्बिबिशन म्हणजे काय, सरळ सांगतो, पावसात तुमचं लाकूड भिजलं, लाकूड फुगतं. मनुका टाकला, बेदाणा टाकल्या पाण्यात, रात्री भिजवला, संध्याकाळी सकाळी काय होतो, फुगतो, मोठा होतो. कशामुळे, इम्बिबिशनमुळे. आता बघा, सर्टन सबस्टन्स इफ प्लेस्ड इन अ पर्टिक्युलर लिक्विड absorb it and swell up, ठीक है. For example, when piece of grass or dry wood or dry seeds are placed in water, they absorb the water quickly and swell up considerably so that their volume is increased. These substances are called as imbibants and the phenomena imbibition. पाणी शोषणे आणि फुगणे ह्याला काय म्हणतो आपण, इम्बिबिशन म्हणतो. काय म्हणतो, इम्बिबिशन. सोपं आहे. पुढचं आहे प्लाझ्मोलिसिस. आता बघा, हे प्लाझ्मा म्हणजे साइटोप्लाझम आणि लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. वेन अ प्लांट सेल, ठीक आहे, टिश्यू इज प्लेस्ड इन अ हायपरटोनिक सोल्युशन. हायपर म्हणजे जास्त, टोनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सोल्यूटचं. म्हणजे पाणी त्यात मीठ खूप आहे आणि त्याच्यामध्ये आपण सेल टाकली, ठीक आहे, प्लांट सेल टाकली. द प्रोटोप्लाझम सेपरेट फ्रॉम द सेल वॉल. त्यामुळे काय होतं, जो प्रोटोप्लाझम आहे, प्रोटोप्लाझम आता सेल आहे. प्रोटोप्लाझम म्हणजे काय, सेल वॉल काढली जे राहते ते प्रोटोप्लाझम. म्हणजे सेल वॉल अशी राहतील, त्यातनं प्रोटोप्लाझम वेगळा होतो, ठीक आहे, न्यूक्लियस सोबत. सेपरेट फ्रॉम द सेल वॉल and assure a spherical form and them phenomenon is called a plasmolysis. काय होतं, ठीक आहे. म्हणजे तुमचा जो प्लाझ्मा आहे, सेलमधला जो प्लाझ्मा आहे, ठीक आहे, तुमच्या सेलमध्ये जो प्लाझ्मा आहे, ठीक आहे, तो प्लाझ्मा सेलमधून वेगळा होत असेल कशामुळे, हायपरटोनिक सोल्युशनमध्ये तुम्ही सेल ठेवल्यामुळं. त्या प्रोसेसला काय म्हणतो, प्लाझ्मोलिसिस. काय म्हणतो त्याला, प्लाझ्मोलिसिस. इथे बघा, हायपोटोनिक म्हणजे काय, सोल्युशन हुज ऑस्मोटिक प्रेशर इज लोअर, म्हणजे लेस कॉन्सन्ट्रेशन आहे. कोणाचं, सोल्यूटचं. कोणाचं, सोल्यूटचं. हायपर म्हणजे जास्त आहे आणि आयसोटोनिक म्हणजे सेम आहे.
म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्यूट तेवढंच आहे, सॉल्व्हंट पण तेवढंच आहे, सोल्यूट पण तेवढंच, त्याला आयसोटोनिक म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो त्याला आपण आयसोटोनिक म्हणतो. ठीक आहे.